नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पीवायक्यूच्या या लेक्चर सिरीज मध्ये आपण अंतर, वेग आणि वेळ, रेल्वेवरची उदाहरणं, बोट आणि प्रवाहावरची उदाहरणं, शर्यतीवरची उदाहरणं, हा जो काही सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये गती इन्व्हॉल्व आहे, ज्याच्यामध्ये गती समाविष्ट आहे, अशा प्रकारच्या 100 पीवायक्यूच आपण इकडं डिस्कशन करणार आहोत. तर ही 100 पीवायक्यूज ची जी काही पीडीएफ आहे, तर ती पीवायक्यूची पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती काय केलेली आहे, अपलोड केलेली आहे. तिथनं तुम्ही याची पीडीएफ घेऊ शकतो आणि याचं एक्सप्लेनेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघत आहात तुम्ही. तर पीवायक्यूज सोडवताना किंवा आपण परीक्षेमध्ये हा प्रश्न आलाय आपल्याला, तर आपण कुठल्या अँगलनी सोडवला पाहिजे या संदर्भाने आज आपल्याला काय करायचंय, या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचंय. तर बहुतांश विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा पाहतो किंवा डिस्कस करतो, तर तुम्ही तुमचा जीएसचा पेपर ग्रुप बी आणि सी साठी 1.5 तासात झाला पाहिजे आणि मॅथ्स आणि रिझनिंगला अर्धा तास उरला पाहिजे वगैरे असं चालतं. तर ज्याच्या त्याच्या स्ट्रॅटेजीज आहेत, पण अर्धा तास काही लागत नाही जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला. थोडं जर तुमच्याकडं प्रॅक्टिससाठी तुम्ही अगोदरपासून प्रॅक्टिस करत असाल, शिकणारा आणि शिकवणारा दोघेही जर सज्जन वृत्तीचे असतील आणि वेळ परीक्षेत वेळ वाचवायचा असेल तर अगोदर वेळ दिला पाहिजे, हे तत्वज्ञान जर त्या पोराला माहिती असेल तर अर्धा तास लागत नाही. फार झालं तर 10-12 मिनिटांमध्ये पेपर होतो. तर मग हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत 10-12 मिनिटांमध्ये जायचं असेल तर पीवायक्यूज घेऊनच मी तुम्हाला एक्सप्लेन करावं म्हटलं. तर हे लेक्चर्स किंवा ही क्वेश्चन्सची सिरीज जी आहे पीवायक्यूच्या, ही तुम्हाला तुमच्या यशामध्ये पूरक ठरेल. तर आत्ता आपण इकडलं तिकडलं न बोलता याच्या कामाला सुरुवात करूया. हा पहिला प्रश्न आहे, जर आगगाडी नेहमी तिच्या 80 किलोमीटरच्या वेगाऐवजी 100 किलोमीटर वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी 36 मिनिट लवकर पोहोचते, तर ते अंतर काय म्हणतात त्यांनी. तर मी तिथं परीक्षेला असेल तर मी असं लिहितो 4, 5, 5, 4, 180, 3 तास 240. कुठे दिस इज आन्सर. एवढंच काम होतं माझ्याकडनं. आता हे करताना मी काय काय झालं या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये, तर तिचं ते नेहमीच अंतर जे आहे, नेहमीच प्रवास आहे तिचा, तर ती नेमकी किती अंतर दररोज 80 किलोमीटर पर आवरनी पण गेली तरी अंतर तेवढंच आहे आणि 100 किलोमीटर पर आवरनी गेलं तरी अंतर तेवढंच आहे. म्हणजे अंतर काय झालं तुमचं, कॉन्स्टंट झालं. अंतर जर कॉन्स्टंट असेल तर गणित कशावर जाऊन थांबतं तुमचं, वेग आणि वेळेवरती जाऊन थांबतं. तुमचा अगोदरचा वेग किती होता, 80 किलोमीटर पर आवर होता. नंतरचा वेग किती आहे तुमचा, 100 किलोमीटर पर आवर. याचं गुणोत्तर किती होईल, 4:5 होईल. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की हे व्यस्त चलनामध्ये असल्यामुळे गुणोत्तरांची अदलाबदल झाली, 5:4 झाली. अगोदरचा वेळ आणि नंतरच्या वेळेमधला फरक दिलाय त्यांनी, 36 सेकंद मिनिटाचा फरक दिलाय. फरक म्हणजे ह्या दोन गुणोत्तराची वजाबाकी असेल. एक भाग बरोबर किती असतील तुमचे, 36 मिनिट असतील. आणि एका भागाची किंमत जर 36 मिनिट असेल तर 5 भागांची किंमत किती असेल तुमच्या, 5 गुणिले 36 जर केलात तुम्ही, हे 180 मिनिट म्हणजे किती होतील तुमचे, म्हणजे 3 तास होतील. तुम्हाला अंतर विचारलेलं आहे. अंतर बरोबर काय होईल तुमचं, तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ होत अंतर. काय होत असतंय, वेग गुणिले वेळ बरोबर किती झालं हे, 240 किलोमीटर. खलास, फार काही डोकं लावण्याची आवश्यकता नाहीये, पण हे डोकं शांततेच्या कालावधीमध्ये याच्यावर खर्च केलं गेलेलं पाहिजे. उगाच गणिताचा अभ्यास करत बसलास कोणीतरी एवढं करायची गरज नाही म्हणलं तर त्याच्या बोलण्याला भाळलास तू की तुझी वाट लागते. एवढं कुठं करायचं असतं का, एवढं कुठं करायचं असतं का, हो तेवढंच करावं लागतं. पैकीच्या पैकी मार्क पडले तर कट ऑफ निघते. प्रत्येक वर्षी कुठला ना कुठल्या विषयाचा सेक्शन अवघड निघतो, एक तरी विषय अवघड येतो. त्यात एखाद्या विषयाने दगा दिला तर मग आपल्या मेरिटवरती परिणाम होतो. त्याच्यासाठी सर्व विषयांना चांगला न्याय दिला गेला पाहिजे. कळलं.
तर उन्हाळपंथी पोरांच्या नादाला लागायचं नाही की ह्याच्यासाठी ह्याला कशाला वेळ द्यायलास, त्याला कशाला वेळ द्यायलास. तुला स्वतःला कळलं पाहिजे की मला ह्याला वेळ दिला गेला पाहिजे का नाही दिला गेला पाहिजे. आपल्या आपल्या अंतरात्म्याला विचारायचं. राईट. मग आता दुसरं बघ. एक माणूस मुंबई पुण्याला प्रति 4 तास किलोमीटर पर वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो. तर त्याचा सरासरी वेग किती? 24×2=48, 4.8 किलोमीटर पर आवर. फार काहीच करायची गरज नाही. आता हे काय होतं, तर तुमचं 6 4ला धरून 40 60ला 48 येतो. हे एक त्रिकुटच आहे. जसं पायथागोरसचं त्रिकूट असतं ना, तसं ते सरासरीच्या वेगांचं एक त्रिकूट पाठ म्हणजे लक्षातच ठेवलेलं आहे. 40 60ला अवरेज किती? 48. डिस्टन्स कॉन्स्टंट असताना. आता डिस्टन्स कॉन्स्टंट असल्यामुळं काय होईल? 2v1 v2 डिवाइडेड बाय v1 प्लस v2. 48/10 बरोबर किती? 4.8 किलोमीटर पर आवर. आता मी करताना काय केलं होतं, मला लक्षात आहे 40 60ला 48 आहे. 40च्या जागी मला 4 आहे, 60च्या जागी 6 आहे. म्हणजे एक न मागे सरकलं. तर ह्याला एक न मागे सरकवलं की काय? 4 पॉईंट. राईट. मग आता 40 60च्या ज्या काही प्रपोर्शन मध्ये आकडे देतील पुढं पण, तर त्याच प्रपोर्शन मध्ये मॅक्सिमम आकडे असतात. तुझ्या माहितीसाठी सांगतो तुला. मॅक्सिमम आकडे असं म्हणतो मी, मॅक्सिमम शब्द. राईट. तर हे लक्षात ठेवून असं केलं होतं हे मी. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये 250 मीटरची लांबीची एक रेल्वे गाडी आहे. 45 किलोमीटर पर वेगाने धावते आणि ती 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडते. 9ला 36 तर 10ला 40 सेकंद लागतात. झालं, एवढंच उत्तर यायचं. म्हणजे वाचायचीच गरज आहे फक्त. पण एक लक्षात ठेव, नुसती वाचण्याचीच गरज कशासाठी आहे, तर खूप प्रॅक्टिस आहे त्याच्यासाठी. हुशारी विषारी नसते गणितामध्ये. गणितामध्ये जिसकी लाठी उसकी भैंस या महिन्याप्रमाणे ज्याची प्रॅक्टिस त्याचं गणित असतं. प्रॅक्टिस आमाप करावी लागते. दोघांनी पण करावी लागते, मास्तरनं पण आणि पोरानं पण. एखाद्या चित्र दिलं छापून हे तू कर म्हणलं तर नाही जमत. दोघांनी मिळून केली पाहिजे, वर्गात केली पाहिजे प्रॅक्टिस. राईट. मग आता बघ काय होतंय, 45 किलोमीटर पर आवरचा वेग आहे. त्याला काय लिहिते तुम्ही? 450 मीटर 36 सेकंद. तुमचे क्रॉसिंगचे ऑब्जेक्ट कुठले कुठले? 250 मीटरची रेल्वे, 250 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे. दोघांच्या लांबीची बेरीज होईल 500 मीटरला. राईट. हे कटलं इथं 5 9ला 36 तर 10ला 40. तिरपा गुणाकार करायचं वय नाहीये आपलं. स्पर्धा परीक्षेमध्ये तिरपा गुणाकार नसतो. स्पर्धा परीक्षेमध्ये डोळ्यांनी कॅल्क्युलेशन झाले पाहिजे. तिथं वेळ वाचवलाच पाहिजे. तिथं वेळ वाचला नाही तर मग आपली आपली काही वेळ खरी नाहीये, ती वाईट वेळ आहे. राईट. तर हे असं आहे. याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये बाळा, आगगाडी या मेरठहून सकाळी 5 वाजता सुटते, दिल्लीला 9 वाजता पोहोचतोय. हे अडचण म्हणजे याची किती तास झाले तुझे? 4 तास झाले. 7 वाजता सुटते आणि 10:30 वाजता सुटते. झाले 3.5 झाले. राईट. मग 3.5 गुणिले 4 14 - 7 भागिले 7 दोन्ही 7.5. 7 15 28. 7 28 एकच मिनिट. त्याला असेल 4 तास. हे 4 तासात जाते, हे 3.5 तासात जाते. एक 4 तासात जाते, 3.5 तासात जाते. त्याचं अंतर जे आहे ते 28 पकडा. 28 किलोमीटर 4 तासामध्ये याचा वेग किती झाला? 7 किलोमीटर पर आवर झाला आणि ह्याचा 8 किलोमीटर पर आवर झाला. ही जी गाडी आहे ती सकाळी 5लाच सुटते, म्हणजे 2 तास अगोदर निघाली ती. तर तिने किती किलोमीटर अंतर कापलं तुझं? 14 किलोमीटर अंतर कापलं 2 तासामध्ये. राहिले किती? 14 किलोमीटर आहे. काय अडचण? काय अडचण असणार नाहीये. मग आता हिचा वेग किती आहे? 7 किलोमीटर पर आवर आहे. हिचा वेग किती आहे? 8 किलोमीटर पर आवर आहे. मग हे इथून 7 ते 9 वाजताची, सकाळी 7 वाजताची पोझिशन आता ही दिशा विरुद्ध असल्यामुळे काय होते, वेगांची बेरीज झाली.
15 किलोमीटर पर आवर म्हणजे 15 किलोमीटर अंतर किती मिनिटामध्ये? 60 मिनिटामध्ये झालं. 60 मिनिटामध्ये झालं तर हे 14 किलोमीटरला किती वेळ लागेल? 56 मिनिट लागले. कुठून 56 मिनिट लागले तुझ्या? 7 वाजल्यापासून 56 मिनिटं लागले. तर त्यांची भेट किती वाजता होईल? 7 वाजून 56 मिनिटाला होईल. राईट. तर हे गणित असे वर्कआउट करता आलं असतं. 4 गुणिले 3.5 14 मायनस 8 नाही मायनस 7 डिवायडेड बाय 4 प्लस 3.5 हे 7 भागिले 7.5 बघायचं. त्याला असं पद्धतीने सॉल्व्ह करता आलं असतं. त्याला 4 तास लागते, त्याला 3.5 तास लागते. 4 गुणिले 3.5 मायनस अगोदर कोणती गाडी मिळाली? 2 तास अगोदर. तर 2 गुणिले कमी वेळ कोणता आहे? 3.5चा. 2 तासाचा गॅप आणि गुणिले कमी वेळ हे डिवायडेड बाय 4 अधिक 3.5 दोघांच्या वेळेची बेरीज. मग हे किती झालं? 14 मायनस 7 डिवायडेड बाय 7.5 आले. जे 7 बाय 7.5 झाले. जे 14 बाय 15 झालं. एवढे 14 बाय 15 तास म्हणजे 56 मिनिट झाले. 56 मिनिट कुठून झाले तुझ्या? सकाळी 7 वाजल्यापासून झाले. याचं उत्तर काय असेल? 7 वाजून 56 मिनिट. राईट. मी जेव्हा पहिल्यांदा सांगत होतो तेव्हा माझं इथली वजाबाकी मध्ये गडबड झाली होती माझी. राईट. तर हे अशा पद्धतीनं होत आहे. कळलं? मग पुढचं 2 कार एकाच दिशेने जात आहेत. आता 2 कार एकाच दिशेने जात आहेत तर वेगांची वजाबाकी झाली 10 किलोमीटर पर आवर. म्हणजे 10 किलोमीटरचा अंतर त्यांच्यामध्ये एका तासात तयार होत आहे. तुम्हाला किती किलोमीटरचं अंतर पाहिजे? 60 किलोमीटरचं अंतर पाहिजे की जे किती तासात तयार होईल? 6 तासात तयार होईल. खरंच हे 6 तासात तयार होईल. कळतंय? किती तासात तयार होईल? 6 तासात तयार. कारण दोघांची दिशा कशी आहे? समान आहे. दिशा समान असताना काय होतं? वेगांची वजाबाकी होतं. म्हणून त्या पद्धतीने वर्कआउट केलं. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये जेव्हा मुलगा त्याच्या नेहमीच्या गतीच्या 5/7 पट वेगाने चालतो. आता हे 5/7 पट वेगाने जर चालला तो तर शाळेत पोहोचायला त्याला लागणारा नेहमीचा कालावधी. आता याच्यातला फरक किती आहे? 2 भाग आहे. उशीर होणं म्हणजे सुद्धा फरक ना, उशीर होणं, लवकर जाणं. म्हणजे एका भागाची किंमत किती झाली तुमच्या? 3 मिनिट झाली. ही किंमत तुम्ही अंशात ठेवून द्या. 3 गुणिले 5 बरोबर किती मिनिट झाले तुमचे? 15 मिनिट. म्हणजे झालं हे गणित. त्याचं उत्तर किती आलं असतं? तर त्याच्या नेहमीच्या काय प्रवासाचा कालावधी किती आहे? 15 मिनिटाचा कालावधी आहे. आता हे कळलं पाहिजे की यातला अंश काय दाखवतोय, छेद काय दाखवतोय. जर माझा अंश जर नंतरचा वेग दाखवत असेल तर तो अंश माझा अगोदरचा वेळ दाखवत असतो. छेद जर माझा अगोदरचा वेग दाखवत असेल तर तो नंतरचा वेळ दाखवतो. राईट. मग मला हे माझा नंतरचा वेग आहे. हा नंतरचा वेग आहे तर माझा हा नंतरचा अगोदरचा वेळ असेल. फिनिश. एवढं तरी सांगतो, फार काहीच नाहीये. मग ही टर्मिनॉलॉजीज माहिती असल्या पाहिजे की कशाला काय म्हणतात. पटीमध्ये जरी आलं तर छेद काय रिप्रेझेंट करतो, अंश काय रिप्रेझेंट करतो, याचं ज्ञान असणं अपेक्षित असतं. मग अशा पद्धतीने गणित काय होतं? रिडक्ट होते, रिड्यूस होते. या लेवलला लेंथ येते त्याची. कळलं? त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये 400 मीटर अंतरावरून पोलिसांनी चोराला थांबवलं. त्याला थांब म्हणलं, त्याला थांबवलं. पण चोर काही थांबत नसतो. कळलं का? मग चोर पळायला लागला, पोलीस पण पळायला लागला. पकडलं जाण्यापूर्वी प्रयोग केलं की किती किती जाईल ते. तर हे 2-3 मध्ये 1चा गॅप आहे. चारित्रिकम 1200 मीटर. 1200 मीटर पोलीस पळतो, चोर काका 800 मीटर पळतो. झालं एवढंच अंतर आहे बेटा त्याचं. काही गरजेचं नाही फार जास्त करायची.
कळलं? काय केलं? आता 400 मीटर अंतर असताना चोर आणि पोलीस एकदाच मागे लागले. जेव्हा पकडतील तेव्हा चोरांनी पळण्यात घातलेला वेळ आणि पोलिसांनी पळण्यात घातलेला वेळ सारखाच असतो. मग वेळ सारखा आहे तर गणित कशावर जाऊन थांबवेल? हे चोर आणि पोलिसांच्या वेग आणि अंतरावरती जाईल. पोलीस वेग काय दिलेला आहे? 10 किलोमीटर पर आवर दिला होता आणि हे किती दिलंय? 15 किलोमीटर पर आवर दिलाय. मग यांचं गुणोत्तर किती आहे? 2:3 आहे. अंतराचं गुणोत्तर सुद्धा किती असेल? 2:3च असेल. राईट. मग याच्यामध्ये किती भागाचा फरक आहे? एका भागाचा फरक आहे. एका भागाचा फरक कशाच्या बरोबर असेल? 400 मीटरच्या बरोबर असेल. अंतर किती असेल? 800 मीटर असेल. हे लिहिल्याच्या नंतर दिसतं. आम्ही प्रॅक्टिसच एवढी करून घेतो की पोराला हे जाग्यावर दिसतं. हे 2, 3, 1चा फरक 400, 4 दोन्ही 800, 4 एका 1200. चोर काका 800 बोलतो, पोलीस काका 1200 बोलतो. फिनिश. राईट. मग त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी? वर्तुळाकार रेल्वे पटरीवरून 2 मेट्रो ट्रेन ज्या आहेत त्या परस्पर विरुद्ध दिशेने 264 किलोमीटर पर आवरच्या समान वेगाने 1.5 तास धावत आहेत. जर केंद्रबिंदूपासून पटरीचं अंतर 23 किलोमीटर असेल तर त्या 2 मेट्रो परस्परांना किती वेळ पास करतील, असं एकमेकांना किती वेळामध्ये क्रॉस करतील असं विचारलेलं आहे. तर जेव्हा ते 2 मेट्रो एकमेकांना भेटतील ना, त्यांनी कापलेलं अंतर परिघाच्या बरोबर असेल. बरोबर आहे. आणि 1.5 तासामध्ये त्यांनी कापलेलं अंतर काय असेल? दोघांनी मिळून कापलेलं अंतर हे ताशी वेग किती आहे? 264 आहे एकीचा. तर दोघांचा दिशा विरुद्ध असल्यामुळे वेगांची बेरीज झाली. ती किती होते? 528 झाली. गुणिले किती तास? 1.5 तास असं पळतात ते. त्यांनी कापलेलं अंतर एवढं असेल. बरोबर. आता त्या अंतराला त्याच्या परिघानं भागलं की आपल्याला नंबर ऑफ काय भेटतील? फेऱ्या भेटतील त्यांची एकदा किती वेळेस भेट झाली हे भेटून जाईल आपल्याला. मग हे 22/7 खाली लिहिण्यापेक्षा मी वर गुणाकारात घेऊन जातो. 2 आर म्हणजे किती तुझी? 23 किलोमीटर. राईट. तर हे आता हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे तुमच्या. तर काय होईल? 528. 528 ला 22 न भाग जातो. 22 एक 22 दोन्ही 22 चोक 88 आणि हे 23 ह्याच्याने कापून टाकून देऊ आपण. हे 12 आले की. राईट. 12 दीड किती होते? 12 दीड 18 झाले. 18 आणि 7 किती झाले तुमचे? 18 सत्ती 126 झाले. डिवायडेड बाय किती झालं? 23 5 15 दरशे 5.somewhat हे 5.somewhat म्हणजे 5 फेऱ्या झाल्याच्या नंतर 6व्या फेरीची काहीतरी तयार झाली असा अर्थ होतो. झालं एवढंच कॅल्क्युलेशन आहे. टोटल किती फेऱ्या झाल्या त्याच्या? 5 फेऱ्या झालेल्या आहेत. कॅल्क्युलेशन पण एकदम मिनिमम लेवलला व्यवस्थित पद्धतीनं का? टर्मिनॉलॉजी क्लिअर आहे, कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. कन्सेप्ट नुसत्या क्लिअर होऊन पण चालत नाही. तर त्या कन्सेप्टला अलाइन करून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांकडून सुटले पाहिजेत, सोडून घेतले पाहिजेत. की सो काय होतं की तुम्हाला फ्रेम मध्ये बसून मॅथ्स शिकवलं जातं. फ्रेम मध्ये बसून मॅथ्स होत नाही. स्ट्रक्चर्स मध्ये बसून मॅथ्स शिकवलं जातं. असं आलं की असं विचार आहे, असं नसतं. ते नॅचरल विचार असला पाहिजे. थॉट प्रोसेस एकदम नैसर्गिक असली पाहिजे की जेणेकरून कसाही प्रॉब्लेम आला तर मला त्या कन्सेप्ट मध्ये त्या मध्ये काय म्हणता येईल अप्लाय करून मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. राईट. पुढचा प्रॉब्लेम बघा काय म्हणतोय 9 नंबरला. नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने पार पाडले. पुढचं 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर वेगाने पार पडले. राहिलेले 20 किलोमीटर अंतर 15 किलोमीटर वेगाने पाडले. नीरजचा संपूर्ण सरासरी वेग काय म्हणतात? तर काय काय केलं त्यांनी? 10 किलोमीटर पर आवरनी 12 किलोमीटर पर आवरनी आणि 15 किलोमीटर पर आवरनी प्रत्येकी 20-20 किलोमीटर अंतर कापले. इथे 20 कापले, इथे 20 कापले, इथे 20 कापलं. बरोबर. अंतर तर सारखं आहे ना, मग 20च घ्यायची काय गरज आहे? मी घेत नाही 20. कळ. मी असा आकडा घेतो की या तिघांनी पण भाग गेला पाहिजे. मी याचा 60 घेतो, याचाही 60 घेतो, याचाही 60 घेतो. मग आता एकूण अंतर सरासरी वेग बरोबर
वेग बरोबर 180 एकूण अंतर भागिले ह्याचा एकूण वेळ 6, याचे 5 तास आणि याचे किती तास? 4 तास. 180 भागिले 15 बरोबर काय होतं? 12 किलोमीटर पर आवर. कुठे 12 किलोमीटर पर आवर? तर आणखी एक गंमत आहे आता. आपल्याला गणितामध्ये दिलेले आकडे हे जर आपल्या सोयीचे नसतील तर त्या आकड्यांना रिप्लेस करून माझ्या सोयीचे आकडे मला तिथं सबस्टिट्यूट करता आले पाहिजेत. 20 किलोमीटर हे अंतर माझ्या सोयीचं नव्हतं, कारण माझं गणितातलं कॅल्क्युलेशन ते काय केले असते, वाढवले असते. 20 काढून टाकलं मी. मला गरजेचंच नाहीये 20. मला त्याच्यातनं फक्त एकच बोध घेतला की अंतर कसं आहे, सेम आहे. अंतर जर सेम असेल सगळ्यांचं तर अंतर मात्र मी माझ्या सोयीने घेऊ शकतो, कारण सगळ्यांचं सेम आहे ना. म्हणून मी काय केलं, यांचा 10, 12 आणि 15 आणि एक भाग जाणारी संख्या चॉईस केली 60. ते घेतलं आणि गणित सॉल्व्ह केलं. तिथं तो दुसरी कुठलीही संख्या घेतलं तरी उत्तर तेच येणार आहे. 20 घेऊन केलं तरी उत्तर तेच येणार आहे. कळलं? तर हे तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत की परीक्षेत दिलेली प्रत्येक गोष्टच यूज करावी, प्रश्नात दिलेली प्रत्येक गोष्टच यूज करावी असे नसते. आपल्या सोयीनं आपल्या सुखाच्या दृष्टीनं आपल्याला काही गोष्टी सबस्टिट्यूट करता आल्या पाहिजे. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये जया व किम या 2 पॅराशूटर्सनी विमानातून ते एकक उंचीवर असताना एकक उंचीवरती असताना उड्या मारल्या. उड्या घेताच दोघांच्या छत्र्या उघडल्या. जयाचा जमिनीवर येण्याचा वेग ताशी 10 एकक आहे. जयाचा वेग किती आहे? ताशी 10 एकक आहे. जया किमच्या तुलनेत 3 पट मंद गतीने येते. किम 3 पट मंद आहे म्हणते. कोण? किम जयाच्या तुलनेत 3 पट मंद आहे. किम जयाच्या तुलनेत 3 पट मंद म्हणजे हिच्यापेक्षा 3 पट वेगवान असेल. म्हणजे ही एक वेग असते तर हिचा वेग किती असेल? 3 वेग असेल. तर जया जमिनीवर उतरल्यानंतर जितक्या वेळाने किम खाली येईल तो दर्शवणारा पर्याय निवडा म्हणतात. हे काय तुमचा वेग आहे. मग वेळ काय असेल तुमची? व्यस्त चलनामध्ये असेल. हे 1 आणि हे 3 असेल. राईट. तर त्यांनी काय म्हणले, जयाचा जमिनीवर येण्याचा वेग किती आहे? ताशी 10 एकक आहे. एका तासाला म्हणजे 60 मिनिटाला ती किती एकक येते? 10 एकक खाली येते. तिला फक्त यायचं किती एकक? 1 एकक खाली यायचं एकच मिनिटात. 10 एकक खाली येण्यासाठी तिला किती वेळ लागतो? 60 मिनिट लागते. एका एकक साठी किती लागेल तिला? 6 मिनिट लागले. एका भागाची किंमत जर 6 झाली तर 3 भागांची किंमत किती होईल? 18 मिनिट होईल. तर जया पोहोचल्याच्या नंतर ती किती वेळाने जमिनीवर येईल असं विचारलंय. म्हणजे यांच्यात दोघातला काय केलं त्यांनी? फरक विचारलाय. तर फरक किती मिनिटाचा येतो? 12 मिनिटाचा येतो. फिनिश. किती मिनिटाचा येतो फरक? 12 मिनिटाचा फरक येतो. फार काहीच अवघड नाहीये, कारण दोघी पण 1 एकक उंचीवर खाली येत आहेत, म्हणजे दोघांनी कापलेला अंतर कसं असेल? सारखं असेल. कळतं? आणि सोपा प्रॉब्लेम होता, काही म्हणजे फार काही अवघड नाहीये त्याचा. ह्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्यांनी? एकच मिनिट. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावर एक व्यक्ती चालली. पहिल्या खांबापासून 4थ्या खांबापर्यंत पोहोचायला. राईट. पहिला खांब ते 4था खांब ते 4था खांब असं जर बघितलं ना आपण, तर त्याच्यात 3 गॅप असतील. 4 खांबापर्यंत 3 गॅप असतात. 3 गॅप कंप्लीट करायला त्याला 6 मिनिट लागतात. राईट. पर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटं लागतात. तर त्याच व्यक्तीने किती? 20 मिनिट चाललं तर 6 मिनिटाला 3 गॅप, म्हणजे 20 मिनिटाला किती गॅप असतील? 10 गॅप असतील. आणि 3 गॅप आहेत तर खांब किती आहेत? 4 आहेत. 10 गॅप असतील तर किती खांब असतील? 11 खांब असतील. ती व्यक्ती कितव्या खांबाजवळ असेल? 11व्या खांबाजवळ असेल. असा इतका सिंपल प्रॉब्लेम आहे. म्हणजे खांबांची संख्या जेव्हा दिली जाते ना, तर डिस्टन्स इज काउंटेड इन टर्म्स ऑफ गॅप्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह पोल्स. 2 लगतच्या खांबामध्ये जेवढं अंतर आहे ना, त्याच्या जी गॅप आहे त्याच्या प्रपोर्शन मध्ये काय केलं जातं? ते डिस्टन्स काउंट केलं जातं किंवा डिस्टन्स मेजर केलं जातं. ओके. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा.
आठवड्याची सुट्टी उघडता सोमवार ते शुक्रवार, म्हणजे सोमवार ते शुक्रवार किती दिवस झाले? 5 दिवस झाले. कामठाच्या ठिकाणी ये जा करताना तो किती किलोमीटर अंतर कापतो? 120. म्हणजे 5 गुणिले 120 म्हणजे 600 किलोमीटर अंतर तो एका आठवड्यामध्ये कापतो. असे किती आठवडे झाले? 12 आठवडे. गुणिले 12 केलं तर 7200 किलोमीटर अंतर तो जाण्या येण्यामध्ये कापतोय, बरोबर आहे. त्याच्या मनाने 9000 किलोमीटरचा प्रवास केला, म्हणजे 9000 मधले 7200 कशासाठी केले त्यांनी? ऑफिससाठी केला. तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नामूने केलेला प्रवास, म्हणजे 9000 मधले तुमचे कशासाठी गेले? ऑफिससाठी गेले. तर शिल्लक किती राहिले? 1800 किलोमीटर राहिले. तर नानूनं 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येण्याच्या व्यतिरिक्त केलेला प्रवास कितीचा आहे? 1800 किलोमीटरचा आहे. किती किलोमीटरचा आहे? 1800 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. काम सोडून पण गाड्या फिरतात असतं ना त्याच्यात. सिंपल क्वेश्चन होता, एसटीएम बेस 2020 ला आलेला क्वेश्चन आहे, राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये जयाने 8 तासात 50 किलोमीटरचा प्रवास केला. 8 तासामध्ये किती किलोमीटरचा प्रवास केला? 50 किलोमीटरचा प्रवास केला. त्यापैकी काही अंतर तिनं पायी 4 किलोमीटरनं कापलं आणि काही अंतर सायकलनं 10 किलोमीटर पर आवरनं कापलं. तर सायकलनं कापलेलं अंतर किती असं विचारलं आहे. मग आता बघा काय होतो, हे पायी जर आपण कन्सिडर केलं, पायी वेग किती आहे तिचा? 4 किलोमीटर पर आवर. 4 किलोमीटर पर आवरने अख्ख्या 8 तास जर जया फिरलेली असती तर ती 32 किलोमीटर गेली असती. आणि सायकलचा जर विचार केला आपण, 10 किलोमीटर पर आवरने पूर्ण 8 तास प्रवास केली असती तर 80 किलोमीटर प्रवास केला असता ते. पण ना 32 किलोमीटर केले ना 80 किलोमीटर केले. त्यांनी किती केलंय? 50 किलोमीटरचा प्रवास केलाय. 50 किलोमीटरचा प्रवास केल्यामुळं यांची वजाबाकी 30 आली, याची वजाबाकी 18 आली. 6 30, 6 18 आले. पायीचा वेग किती होता तुझा? 4 किलोमीटर पर आवर आहे. याचा 10 किलोमीटर पर आवर. म्हणजे 5 आणि 3 8 भाग बरोबर 8 तास. एका भागाची किंमत किती आहे? 1 तास आहे. 5 तासाची किती झाले? 5 तास झाले. मग पायी अंतर काय असेल? 4 किलोमीटर पर आवरनी 5 तास म्हणजे किती किलोमीटर कापलं अंतर दिली? 20 किलोमीटर अंतर कापलं गेलं पाहिजे. 20. आता तुम्ही ऑप्शनवर जात असाल, मला माहिती नाही काय करता तुम्ही, कळलं. तर तुम्ही काय करता, ह्या 4 न भाग देणारी संख्या बघता, इथं आहे, इथं आहे. मग इथं 10 किलोमीटर झाले, इथं 5 राहिले, 3 राहिले, 3 ला ते काय त्याचा अर्थ काय, राईट. पण परीक्षेमध्ये ऑप्शन चेक करण्यामध्ये वेळ हा बऱ्यापैकी जातो. रिव्हर्स डायरेक्शननी, अरे आपल्याला सरळ फॉरवर्ड डायरेक्शनने विचार करता येत नाही. रिव्हर्स डायरेक्शनने विचार करणं कधीही कॉम्प्लिकेटेड असतं, कळतंय. प्रश्नांची उत्तर माहित असल्याच्या नंतर काही करता येते, त्याला काय आहे का नाही, राईट. तर ही सहज सोपी मेथड आहे या उदाहरणाच्या बाबतीमध्ये विक्चरालिगेशन, राईट. याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये अमरने 300 किलोमीटरचा प्रवास केला, रेल्वेने केला. म्हणजे रेल्वेने किती करतो तो? रेल्वेने 300 किलोमीटरचा प्रवास केला. आणि टॅक्सीने किती केलं? टॅक्सीने किती केलं? 200 किलोमीटर केलं. त्याला वेळ किती लागला? 5 तास 30 मिनिट लागले, राईट. त्याला तुम्ही 5.5 तास असंही म्हणू शकतो तुम्ही, राईट. 5.5 तास. आणि तुम्हाला त्यांनी काय विचारलंय? एकच मिनिट. हा, जर त्याने 260 किलोमीटरचा प्रवास कशाने केला? रेल्वेने केला. 240 किलोमीटरचा कशाने केला? टॅक्सीने केला. 6 मिनिटं जास्त लागली असतील. ते 5 तास 36 मिनिट. दिस कॅन बी रिटन ॲज 5.6 आवर्स. तुम्हाला कुणाचा वेग विचारलाय त्यांनी? असता रेल्वेचा ताशी ताशी गती शोधता. रेल्वेची काय करायची? ताशी गती शोधायची आहे.
आता ताशी गती जर रेल्वेची शोधायची असेल तर गणित अशा पद्धतीने केलेलं बरं राहील असं माझं मत आहे. रेल्वेचा वेग इक्वल्स टू हा गुणाकार. हा गुणाकार जर केला तर तुम्ही 72,000 मायनस 52,000 दोन तिरप्या गुणाकाराची वजाबाकी केली, राईट. मायनस आता हे गुणाकार करायचा आहे आणि हा गुणाकार करायचा आहे. हे किती झाले? 1100 मायनस हे किती रे? 1140 220 1320 झाला हा गुणाकार. या दोघांचा गुणाकार 1320. आता या दोघांचा गुणाकार घ्यायचा आहे, राईट. हे किती झालं? याच्यासाठी 0.56 गुणिले 20 म्हणजे 1120 झालं ना रे? काय मला सांग बघायचं. हे 20,000 आले भागिले खाली 200 आलं, 100 किलोमीटर पर आवर आले. रेल्वेचा वेग किती असेल? 100 किलोमीटर पर आवर असेल. दिस इज कॉल्ड एज अ इनव्हर्स क्रॅमर्स रूल असं म्हणतात. तुम्ही आपल्या अंकगणित नावाचं तुमच्याकडे जर माझं हे पुस्तक असेल तर तुम्हाला याच्यावरती डिटेलमध्ये नफा तोटा नावाच्या चॅप्टर मध्ये, बोट आणि प्रवाह नावाच्या चॅप्टर मध्ये आणि तुम्हाला आंतरवेग वेळ नावाच्या चॅप्टर मध्ये इनव्हर्स क्रॅमर्स रूल खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर काय म्हणते पुढं? हे 100 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी आहे. किती मीटर लांबीची रेल्वे गाडी? 100 मीटर लांबीची रेल्वे. ताशी 36 किलोमीटर वेगाने जात असताना 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 36 किलोमीटर पर आवर म्हणजे 360 मीटरला 36 सेकंद, राईट. लांबींची बेरीज झाली 2800 मीटरला 280 सेकंद झाले. दिस इज द आन्सर. 280 सेकंद झालेलं आहे त्याचं उत्तर. कळतं? जे किती वेळ लागेल त्याला सोडवायला मला सांग परत. कळतं? तर ही जी थॉट प्रोसेस आहे ना, ही शांततेच्या कालावधीमध्ये प्रिपेअर केली गेली पाहिजे. कळतंय? त्याच्यानंतर 54 किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात. आता 54 किलोमीटर पर आवर म्हणजे 54 540 चा 1/4 घेतला तर 135 येतं. कुठे आहे बघा 135? दिस इज आन्सर, राईट. 54 किती म्हणजे नजरच पडायला उशीर आहे हो. म्हणजे काय होतं हे? 554 किलोमीटर पर आवर 36 सेकंदाला 540 मीटर, तर 9 सेकंदाला याचा हा 1/4 आहे ना, त्याचा 1/4 किती होईल? 135 मीटर. सो द लेंथ ऑफ ट्रेन इज 135 मीटर. ऍज लेंथ ऑफ पोस्ट इज 0. म्हणून काय झालं की जे आले ते रेल्वेची लांबी असेल, राईट. त्याच्यानंतर आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांब मोजत आहे. धंदाने विचारायला बसले गाडीमध्ये आणि काहीतरी खांब मोजायला लागले. तर काय म्हणते 50 मीटर ला एक खांब म्हणजे दोन खांबातलं अंतर किती आहे? 50. त्यानं खांब किती मोजते? 5,601 खांब मोजायचे त्याला. तर असे वेग किती आहे? 5,601 खांब म्हणजे 5,600 गॅप झाले आणि एकूण गॅप किती आहे? 5,600 गुणिले 50 मीटरचा एक गॅप आहे. म्हणजे काय झालं हे 25 250 228 एवढे मीटर काय झालं तुमचं अंतर झालं. त्याला किलोमीटर मध्ये केलं तर 280 किलोमीटर अंतर झालं. पण तिचा वेग किती आहे? 40 आहे. भागिले जर 40 केलं तर मला काय भेटेल? त्याचा वेळ भेटेल. तर वेळ किती तास लागेल त्याला ते खांब मोजायला? 7 तास. असं जसं रेल्वेच्या खिडकीला बसून उभं खांब 1 2 3 4 असं करत बसलं तर 5,600 खांब करायला किती वेळ लागतात? त्याला 7 तास लागतात. प्रोव्हाइडिंग रेल्वेचा वेग किती पाहिजे? तुझ्या 40 किलोमीटर पर आवर पाहिजे, राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये निरंजन 10 तासात प्रवास पूर्ण करू शकतो. पहिला निम्मा प्रवास. आता निम्मा असा जेव्हा शब्द वापरलेला असतो ना, तर ते असतं की आंतराशी प्रवास हा शब्द अंतराला रेफर केला जातो. दुसरा निम्मा प्रवास कितीला करतो तो? 24 किलोमीटर पर आवर मी करतो.
तर त्याचा एकूण प्रवास किती किलोमीटर झाला. तर हे 21 किलोमीटर पर आवर आणि 24 किलोमीटर पर आवरनी कापलेलं अंतर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणून आपण त्याचं काय करूया, सरासरी वेग घेऊ. 2 × 21 × 24 डिवायडेड बाय 21 + 24, 2v1 v2 डिवायडेड बाय v1 + v2 चा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. राईट. एकूण वेळ किती आहे, 10 तास आहे. काय झालं, हे 2 × 21 × 24 भागिले हे किती आलं होतं तुमचं, 45 आलं हे, आणि हे गुणिले किती आलं तुमचं, 10 आलं. राईट. मग काय करता येईल याला, हे 240 जाऊ दे भाग, हे 3 × 8 = 24, हे 15, 3 × 5 = 17, 5 2 112, दोन्ही 224 मीटर असेल, 224 किलोमीटर काय असेल ते अंतर असेल. कळतंय, किती किलोमीटर अंतर असेल, 200 किलोमीटर अंतर कापलेलं असेल. राईट. त्याच्यानंतर एका किलोमीटरच्या शर्यतीत आयशाने दयावर 50 मीटर आणि किंवा 10 सेकंदांनी मात केली. तर संपूर्ण शर्यत पूर्ण करायला आयशाने घेतलेला वेळ दाखवणारा पर्याय निवडा म्हणतात. आयशाने दयावर मात केली आहे, म्हणजे दया हारलाय. 50 मीटरला 10 सेकंद लागले, तर 1000ला किती लागतील, त्याला 200 सेकंद लागतील. 200 सेकंदाला 10 सेकंद कमी म्हणजे किती सेकंदामध्ये शर्यत जिंकेल आयशा, 190 सेकंदामध्ये शर्यत जिंकेल आयशा. कळतं, म्हणजे काय झालं, हे शर्यत कितीची आहे, हे दयाला 50 मीटर अंतर कापायला 10 सेकंद लागतं, कारण तो हारलाय ना शर्यत. किलोमीटरची शर्यत म्हणजे किती, 1000. 1000 म्हणजे याची 20 पट झाली, तर किती सेकंद झाले, हे 200 सेकंद झाले. आता कोण जिंकलंय, आयशा. आयशा सेकंद किती, 10 सेकंदांनी जिंकली, 10 सेकंदांनी जिंकली. जिंकणाऱ्याला वेळ कमी लागतो. राईट. वेळ कमी लागला म्हणजे काय झालं, 200 ला 10 सेकंद कमी झाले म्हणजे किती झाले, 190 सेकंदामध्ये काय केलं तिनं, ती शर्यत पूर्ण केली. किती सेकंदामध्ये, 190 सेकंदामध्ये ती शर्यत पूर्ण करते ती. राईट. त्याच्यानंतर मोटार गाडी ए 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, मोटार बी 75 किलोमीटर पर वेगाने धावते, दोन्ही एकाच दिशेने धावते. मोटार गाडी ए आणि बी मध्ये 60 किलोमीटरचा पुढे आहे, तर मोटार गाडी ए पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल, 4 तास लागतील. बघा, मोटार गाडीचा वेग किती आहे एचा, की ए 60 किलोमीटर पर आवर पळवतो. मोटार गाडी बी कुठे आहे, इथं, हिचा वेग किती आहे, 75. यांच्यातला गॅप किती आहे, 60 किलोमीटर. दिशा कशी आहे यांची, समान. दिशा समान असल्यामुळं वेगांची वजाबाकी झाली. वजाबाकी किती झाली, 15 किलोमीटर पर आवर झाली. म्हणजे 15 किलोमीटर अंतर कापायला त्या गाडीला किती वेळ लागतो, 1 तास लागतो. तर 60 किलोमीटर अंतरासाठी किती वेळ लागतील तिला, 4 तास लागतील. किती वेळ लागले तिला, 4 तास वेळ लागलेला आहे. कळतं. तर मोटर गाडी ए पर्यंत पोहोचायला किती वेळ लागले, 4 तास एवढा वेळ लागलेला आहे. राईट. त्याच्या पुढच्या प्रश्नामध्ये ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर 36ला 800 तर 72ला 1600 मधले 700 गेले 900 मीटर असेल. किती सेकंद लागले असतील वाचायला जो वेळ लागतो त्याच्या अर्ध्या वेळेमध्ये गणित झालं पाहिजे. म्हणजे काही गणित, तर त्या पद्धतीनं काय होतं की 12-13 मिनिटांमध्ये, 12-14 मिनिटांमध्ये, 12च मिनिटं लागली पाहिजे, 10-12 मिनिटांमध्ये होतं. आणि असं नाही हो, तुमचं जीएस पण काही सोपं असते अशातला भाग नाही. आता ऑनलाईन आले म्हणून ठीक आहे, जर 18-19च्या पॅटर्न मध्ये जर पेपर निघायला लागला तर कट ऑफ कमी होते म्हणून. राईट. असं करू नका. असं स्वतःला रिलॅक्स झोन मध्ये नेणारी थॉट प्रोसेस कधीच कामाची नसते. त्याला लक्झरी झोन मधनं काढा, त्या तुमच्या मूडला,
आणि डोळ्यासमोर आणणार, अरे राज्यसेवा प्रिपेअर करणारा खूप मोठा क्राऊड आता कंबाईनकडे वळला आहे. तर ते तुम्हाला कसे काय सुधरवता येतील, राईट? तर बघा पुढच्या ह्याच्यामध्ये काय होतं, 80 किलोमीटर पर आवर आहे. किती झालंय? 800 मीटर 36 सेकंद झाले. आपल्याला किती वेळ दिलाय? 72 सेकंद दिला. हे किती झालं? 1600 मीटर. या 1600 मीटर मध्ये आगगाडी कितीची आहे? तुमची 700 मीटरची आगगाडी आहे. राहिलेलं काय असेल? 900 मीटर. तो कोण असेल? तुमचा प्लॅटफॉर्म असेल. बस. फार काही त्याच्यात एनर्जी खर्च करण्याचं काही काम नाही, राईट? त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटरनं चालला तर तो 3 मिनिटं उशिरा पोहोचतो. 3 मिनिट उशिरा पोहोचतो म्हणजे ठरलेल्या वेळेच्या पुढे 3 मिनिटं गेला. आणि 6 किलोमीटरनं गेला तर ठरलेल्या वेळेच्या अगोदर किती? 7 मिनिटाला. म्हणजे त्या दोन वेळेमधला फरक कितीचा तयार होतो? 3 मिनिटं पुढे 7 मिनिटं मागे म्हणजे 10 मिनिटाचा गॅप तयार झाला. म्हणजे त्या दोन वेळेतला फरक किती आहे? 10 आहे. 5, 6, 6, 5 मध्ये 10 चा फरक, 10, 10 चा 60, 1 तास म्हणजे 5 किलोमीटरचा अंतर असेल दिस आन्सर, राईट? आता बघ काय होतं. अगोदरचा वेग किती आहे तुझा? 5 किलोमीटर पर आवर. नंतरचा किती आहे? 6 किलोमीटर पर आवरचा आहे. हे काय तुझा वेग आहे. तुला गुणोत्तर काय येतं? 5 6 आहे. वेगावरून कुठे यायचंय तुला? वेळेवर यायचं. हे किती असेल? 6. हे किती असेल? 5 असेल. याच्यातला फरक किती आहे? 1 भाग आहे. आता वेळेतला फरक किती आलाय? 7 आणि 3 10 मिनिट आला. 1 भाग जर तुझा 10 मिनिटाचा असेल तर 6 भाग कितीचे असतील? 60 मिनिटाचे असतील. 60 मिनिटं म्हणजे किती तास तुझा? 1 तास होईल. 1 तासामध्ये 5 किलोमीटर पर आवरनी कापलेलं अंतर किती असेल? 5 गुणिले 1 बरोबर किती? 5 किलोमीटर. खलास. तर ग्रुप बी प्री 2019 आलेला आहे. याच्या वेगवेगळ्या कन्सेप्टला धरून किमान 8 ते 10 प्रकारचे वेगवेगळे एक्झाम्पल्स अंकगणित पुस्तकात दिलेले आहेत माझ्या. सगळं कव्हर केलेलं. म्हणजे 2019 ला आलेल्या प्रश्नामध्ये काहीतरी चेंज करून 2024 ला विचारू शकतोय, 25 ला विचारू शकतोय, 26 ला विचारू शकतोय. काहीतरी चेंज करायला ऍज इट इज विचारलं तरी तरी आहे. थोडाफार चेंज करून करून काय विचारू शकतो तेही कव्हर केलेलं. समजते का? तर ह्या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकात कव्हर केलेल्या आहेत. त्या पुस्तकाला खूप पॉझिटिव्हली घ्या. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडनं महाराष्ट्रातल्या किमान 30 ते 40% क्लासेसवाल्यांनी, अकॅडमीजवाल्यांनी पोलीस भरतीच्या तर परचेस केलेल्या पुस्तक. ऍड्रेस येतात आमच्याकडे, कळतं. तर शिक्षक लोक वापरतायत ते पुस्तक, कळतंय. फक्त तुम्हाला ते सांगितलं जाड आहे, कारण जाड ते एटीजीएसएमचा पेपर आहे म्हणून जाड आहे. 600 पानांचं पुस्तक आहे, ते फार जाड झालं का? हा, पीवायक्यूचं पुस्तक झालंय 560 पानांचं. तर कुणाच्या ह्याच्यावरती जाऊ नको. वर्कआउट कर, त्याच्याशिवाय पर्याय नाही. खरं सांगायला लागलो तुला, तुझं मेरिट स्टँड करायचंय ना, मॅथ्स, रिझनिंग अँड सायन्स, त्याच्याशिवाय तुझं मेरिट होत नाही आणि तुझी मेन्स इंग्रजी शिवाय निघत नाही. कारण हे तुला मनाला ठाणूनच घ्यावं लागेल तुला, राईट? मग पुढे बघ. संजय परेशपेक्षा तिप्पट वेगाने चालतो, कळ. आणि परेश निलेशपेक्षा 5 पट वेगाने चालतो. निलेशने 45 मिनिटात केलेला प्रवेश परेश फक्त किती मिनिटात करतो? म्हणजे आपल्याला देणं कोणासोबत आहे? निलेश आणि परेश सोबतच आहे. निलेश पेक्षा 5 पट वेगाने चालतो कोण? परेश. मग निलेशला 45 मिनिटं म्हणजे याला 9 मिनिटं लागतील. दिस इज आन्सर. बघितलं हे काय होतं? परेश निलेश एवढंच घे, बाकीचं शोध करतच बसू नको. याचा 5 पट वेगाने जातो हा. याचा वेग 1 असेल तर याचा 5 आहे परेशचा. हे वेग झालं. वेळ काय होईल? 1 तास 5 होईल. व्यस्तचलन आहे ना. मग निलेशला 5च्या जागी किती मिनिटं दिलेत त्यांनी? 45. 5 ला 45 म्हणजे किती पट? 9 पट. ह्या 1 ची पण किती पट? 9 पट. किती झाली? 9 मिनिट झाली. खलास पाडली. बाकी काही करायची गरजच नाही. काय असतं की तुम्ही प्रश्न जेव्हा वाचतोत ना, तेव्हा त्यासोबतच तुम्हाला आपल्याला नेमकं काय विचारलंय, कोणत्या क्वांटिटी सोबत रिलेशन आहे, ह्याचं जर डिटर्मिनेशन झालं ना, तर तुम्हाला याचा फायदा गणितात तर होतोच होतो, पण रिझनिंग मध्ये पण खूप जास्त फायदा होतो, खास करून तुम्हाला पझल सोडवताना. विचारलंय काय आणि तेवढ्यालाच धरून थॉट प्रोसेस करत करत जर पुढे गेलं
तर पझल तर खूप क्विक सॉल्व्ह होतं, राईट? तर तसं इथं पण अप्रोच ठेवत चला, राईट? याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हणतात भाऊसाहेब, एक मोटर गाडी 80 किलोमीटर प्रति तास या वेगानं सरासरी वेगाने पुणे ते नागपूर अंतर कापण्यास 9 तास लागतात. आता 80 किलोमीटर पर आवर मी 9 तास लागले म्हणजे 720 किलोमीटर अंतर झालं. आता तेच अंतर 8 तासात कापायचंय. अंतर भागिले वेग बरोबर वेळ काय असेल? 90 किलोमीटर पर आवर असेल. तर तेच अंतर 8 तासात कापायचं असेल तर गाडीचा वेग किती पाहिजे? 90 किलोमीटर पर आवर पाहिजे. टॅक्स असिस्टंट मेन्स 2022 इयत्ता 4था वर्ग. 4थीच्या पोराला विचारतात स्कॉलरशिपला हे राईट? किती सोपा विचार करा ना तुम्ही. ओके, त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये एक रेल्वे गाडी 400 किलोमीटर अंतर एक समान वेगाने कॉन्स्टंट स्पीडनं जाते ती. जर तिने तिचा वेग 8 किलोमीटर कमी केला तर तेच अंतर पूर्ण करायला तिला 3 तास जास्त वेळ लागतो. तर गाडीचा वेळ काय असं विचारलं. तर याचे बरेचसे चार मेथड 4-5 मेथडने वर्कआउट करतात. एक युनिव्हर्सल ट्रॅक सांगतो तुला. काय करायचं आपल्याला, काय विचारलंय? मूळ वेग विचारलाय. तर वेगावर जाऊन गणित करायचं. हे 480 वेग किती आहे? वेगाचा बदल किती आहे? 8. त्याला आपण वेळेच्या फरकाने डिवाइड करू. किती झालं हे? 1280 झालं. याचे असे अवयव पाडा की फरक 8 आला पाहिजे. काय पडतील याचे? 40 आणि 32 असे अवयव पडतील, राईट? फरक 8 असला पाहिजे. अवयवातील फरक किती असला पाहिजे? 8 असला पाहिजे. आता नंतरचा वेग, रेल्वेगाडीचा वेग 8 किलोमीटर पर आवर मी कमी केला. आता हे 32 आहे. तर 32 ला 8 कमी केल्यावर 24 होतं. 24 आहे का तिथं? नाही. म्हणजे 32 कमी केला म्हणजे हा अगोदरचा वेग किती आहे? तर मूळ वेग किती झाला तुझा? 40 किलोमीटर पर आवर झाला. तुला थोडस इथे यावं लागेल. आणि जर त्यांनी म्हणलं असतं 8 किलोमीटर पर आवर वाढवला म्हणलं असता आणि मूळ वेग विचारला असता तर 40 पकडला असता, 8 न वाढवलं तर 48 प्रेझेंट आहे का तिथं? नाही. आपल्याला इथं पकडावं लागेल, 32 पकडावं लागेल. 32 मध्ये 8 टाकलं 40 झालं असतं. थोडस या स्टेपला येऊन तुम्हाला वर्क करावं लागेल. हे एकदम एक्सलंट मेथड आहे. आता काही जण अशाही सांगतात, माझा एक फोटो लावून युट्यूबला एका लेक्चर टाकलाय की याचं काहीतरी मेथड बिथड वापरून, राईट? तर त्याच्यामध्ये ना त्यांनी सांगितलंय की दोघांचे अवयव असे पाड की फरक 1 आला पाहिजे. नाही आला तर काय करतो रे तू? तसे गणित आहेत RS मध्ये की फरक 1च येत नाही, राईट? आता माझ्याकडे सॉर्ट आउट केलेला नाहीये प्रॉब्लेम. तुम्हाला सॉर्ट आउट केलं की दाखवतो कसा आहे प्रॉब्लेम, राईट? नाही येत ते. तर दिस इज अ युनिव्हर्सल ट्रॅक आहे. हा ट्रॅक तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स जेव्हा इक्वेशन याच्यामध्ये प्रॉब्लेम्स मध्ये तयार होते एक, किंवा तुम्हाला फॅक्टरायझेशन यूज करावं लागतं, त्यावेळेस या ट्रॅकचा वापर केला जातो, राईट? याच्यानंतरच्या याच्यामध्ये एक्स आणि वाय दोन स्थानकातलं अंतर किती आहे? 500 किलोमीटर आहे. एक रेल्वे एक्स कडून वाय कडे 20 किलोमीटर पर वेगाने धावते आणि दुसरी वाय कडून एक्स कडे 30 किलोमीटर वेगाने जाते. एक्स अंतरावर दोन्ही पासून किती वेळात पार करतील? 2 वर पार करतील. विषयच संपला ना. काय बघ, एक्स पासून वाय कडे जाणारी किती? 20 किलोमीटर पर आवर. आणि वाय कडून एक्स कडे येणारी किती आहे? 30 किलोमीटर. यांचं गुणोत्तर काय होईल? 2-3 होईल. कशाचं गुणोत्तर आहे? वेगाचं. वेगावरून अंतरावर यायचंय. तर वेग अंतर समचलनात असल्यामुळे गुणोत्तर जशाला तसं आहे. 5 भाग बरोबर किती झाले तुझे? 500 झाले. तर एका भागाची किंमत किती असेल तुझं? 100 असेल. तर एक्स स्थानापासून किती? तर 100 दोन्ही 200 किलोमीटर अंतरावर त्यांची काय होईल? भेट होईल. विषय संपला. एक्स स्थानकापासून किती? तर एक्स स्थानकापासून किती पार्ट आहे अंतर? 2 भाग बरोबर किती? एक भाग 100चा असेल तर 2 भाग कितीचे झाले तुझे? 200चे झाले तुझे भाग. कितीचे? 200चे भाग पूर्ण झाले, राईट? त्याच्यानंतर एका रेल्वे स्टेशनच्या रुळाच्या बाजूला विजेचे खांब प्रति 40 मीटर अंतरावर येत लागले. 2 खांबाच्या मधलं अंतर किती आहे? एक प्रवासी जवळून गाडी जात असताना खांब मोजतो. त्याला काही काम धंदा हरी गोविंदा खांब मोजत बसला, राईट? तर सदर गाडीचा वेग 50 किलोमीटर पर आवर असताना 3 तासात किती खांब मोजले जातील म्हणतात.
राईट. मग आता बघ मी काय म्हणतो, 50 किलोमीटर पर हवरनी 3 तासात कापलेलं अंतर किती असेल? 150 किलोमीटर असेल. याला मीटरमध्ये जर केलं कन्वर्ट तर एवढे 1000 मीटर. राईट. भागिले मी काय करतो, 40 न भागून घेतो, म्हणजे मला नंबर ऑफ गॅप्स भेटतील. हे काटलं किती झाले? हे 15,000 झाले. 15,000चा अर्ध किती होते? 7,500. 7,500चा अर्ध किती होईल? 3,750 गॅप्स तयार होतील. किती तयार होतील? गॅप्स तयार होतील. तर किती खांब मागे जातील असं विचारलं. राईट. आणि एकूण खांब किती होतील? एक खांब जास्त असेल, 3,751व्या खांबाजवळ येऊन तो 3,700 खांबाच्या जवळ येऊन थांबलाय. त्यांनी विचारलं मागं किती खांब गेले? रीच टू 3,751 नंबरच्या पोलवरती तो पोहोचलेला असेल. पाठीमागं किती गेले? तर मागे गेलेले खांब किती असतील? 3,750 असतील. दिस इज आन्सर. खांबांची संख्या कितव्या खांबावर आलेला असेल तो कितव्या खांबावर पोहोचलेला असेल? तर 3,700 खांब क्रॉस केलेला असेल. पण पाठीमागं किती गेले क्रॉस करून? तर 3,750 गेलेले असतील. राईट. तर याच्यानंतरचा प्रश्न, एका मोटर गाडीने 50 किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने पुणे ते मुंबई अंतर कापण्यास 6 तास लागतात. 50 किलोमीटर पर हवरनी 6 तासामध्ये कापलेलं अंतर 300 किलोमीटर असेल, की जे अंतर आता त्याला किती तासात कापायचंय? 4 तासात कापायचंय. तर वेग किती असेल? 75 किलोमीटर पर हवर. वन्स अगेन हा प्रॉब्लेम 4थी स्कॉलरशिप. राईट. 5वी स्कॉलरशिप, कुठे स्कॉलरशिप? इतका सिंपल प्रॉब्लेम. राईट. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम काय म्हणताय, जर एक कामगार त्याच्या घरातून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास साठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला, तर तो किती मिनिटं उशिरा पोहोचतो? 3 मिनिटं. आणि स्वतः जर त्याच्यामध्ये किती 7 किलोमीटर चालला, आताच काढलं होतं ना, हे 5 आणि 6, वेळेचा फरक 10. 10ला 6 म्हणजे किती झालं? 60 मिनिट, म्हणजे 1 तास. 1 तासात 5 किलोमीटर म्हणजेच काय झालं? 5. आता जस्ट पाठीमागे झाला हा प्रॉब्लेम. हे बघ, कंबाईन ग्रुप बीच्या 2019ला पण आले, आता झाला म्हणून लगेच लक्षात आलं. आणि परत तो फॉरेस्टला पण आलेला होता, फॉरेस्टच्या प्रीला 2019ला पण रिपीटेड प्रॉब्लेम आहे. राईट. तर आता हे तिथं झालेलं असल्यामुळे याचं काही आपण एक्सप्लेनेशन परत बघू नये. आता हा एक चांगला प्रॉब्लेम होला तर सीसॅटच्या एक्झामला काय होतंय, रेल्वे गाड्यांसाठी कोकणामध्ये एकेरी मार्ग उपलब्ध आहे. ताशी 50 किलोमीटर इतक्या एकसमान गतीने प्रवास करणाऱ्या रेल्वेने AX हे स्थानक 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिवळ्या स्थानकावर पोहोचण्यासाठी सकाळी सकाळी कितीला? 7:40ला सोडलं. 7:40ला निघाले. ताशी 40 किलोमीटर प्रति तास या एकसमान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने BY हे स्थानक AX या स्थानकावर पोहोचण्यासाठी सकाळी 8:10ला सोडलं. आता अगोदर बघा, 7:40 ते 8:10, 7:40 ते 8:10 या अर्ध्या तासात फक्त ती एकच रेल्वे धावते. कोणती? 50 किलोमीटर वाली. 50 गुणिले अर्धा तास बरोबर किती झालं तुमचं? 25 किलोमीटर पर हवर झालं. 25 किलोमीटर झालं, सॉरी. एवढं अंतर तुम्ही कापून झालं. तुमचं टोटल टार्गेट कितीच होतं? 100च होतं. त्यातलं 25 कापून झालं तुमचं. आता राहिले किती तुमचे? ही तुमची 8 वाजून 10 मिनिटाची पोझिशन आहे. ही तुमची गाडी इकडे 50 किलोमीटर पर हवर चालली आहे, आणि इकडून दुसरीकडून एक गाडी येते, ती कितीनं चालली? 40 किलोमीटर पर हवर चालली. किती वाजता? 8:10 वाजता. आणि आता तुमचं 100चं अंतर घेणं 25 कमी केल्यामुळे आता 75 वर आले तुम्ही. आता दोघांची दिशा कशी आहे? विरुद्ध. दिशा विरुद्ध असल्यामुळं 90 किलोमीटर पर हवर वेगांची बेरीज झाली. 40 आणि 50ची बेरीज झाली 90. त्याचा अर्थ तो 60 मिनिटांमध्ये 90 किलोमीटर अंतर कापला गेली. 75 किलोमीटर अंतर कापायला तिला किती वेळ लागेल? 15 सख्खे 90, 15 5 75, 50 मिनिट लागतील. म्हणजे ते दोघं एकमेकांना
किती वाजता? 50 मिनिटानंतर भेटतील. कुठून 50 मिनिटानंतर? 8:10 50 मिनिटानंतर. 8:10 च्या 50 मिनिटानंतर म्हणजे किती वाजता? 9 वाजता त्या एकमेकांना भेटतील म्हणण्यापेक्षा धडकतील म्हणून आपण, कारण एकाच पटरीवर आहेत ते. बरोबर आहे. आता 9 वाजता धडकतील, पण वाहतूक नियंत्रकाच्या परिस्थिती ही लक्षात कितीला लक्षात आली? 8:40ला लक्षात आली. आता 9 वाजता ऍक्सिडेंट होणार आहे, 8:40ला तुझ्या बाब लक्षात आली, तर टाइम ऑफ कंट्रोल किती असेल? तू किती वेळ कंट्रोल करू शकतोस? राईट. तर टक्कर टाळण्यासाठी काय? टाळण्यासाठीचा वेळ किती असेल? किती असेल? म्हणजे तुला 9 वाजता तुझी टक्कर होणार आहे, तुला 8:40लाच कळतं, तुझ्याकडे वेळ किती असेल? गणिती हिशोबाने बघितलं तर 20 मिनिटाचा वेळ असेल तुझ्याकडे. राईट. तर तुला गाडीचा वेग कंट्रोल करायला, म्हणजे टक्कर टाळायची आहे, तर तुला किती मिनिटं बाकी आहे? तुझ्याजवळ 20 मिनिटाचा वेळ बाकी आहे. राईट. त्याच्यानंतर काय म्हटलं त्यांनी? 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टोकाकडून 2 स्कूटर स्वारांनी एकाच वेळी एकाच दिशेने जायला, विरुद्ध दिशेने जायला सुरुवात केली. प्रत्येक स्वार ताशी 40 किलोमीटर वेगाने जातो. किती एकक अंतर आहे त्यांच्यामध्ये? 100 एकक अंतर आहे. इकडला स्कूटर स्वार पण 40 एकक प्रति तास वेगाने प्रवासाला लागलाय. इकडला पण 40 एकक प्रति तास वेगाने. मग आता हे निघाल्याच्या नंतर इकडे एक फ्लाय उडाली, म्हणजे एक माशी उडाली अशी, की जिचा वेग किती आहे? 60 एकक आहे. तर काय म्हणते? जितक्या अंतर कापण्याची गरज आहे, म्हणजे आता हिला उडून त्याच्या पाठीवर जाऊन बसायचं, ह्याच्या पाठीवर उडाली त्याच्या पाठीवर जाऊन बसायचंय, किती अंतर कापावं लागेल? आता बघ, ह्या माशीचा वेग आणि ह्या गाडीचा वेग दिशा समान आहे. दिशा समान असेल तर वेगांची काय झाली? 20 एकक पर तासाची वजाबाकी होईल. 60 आणि 40ची वजाबाकी 20. म्हणजे एका तासामध्ये तो किती गॅप पूर्ण करेल? 20 एककचा गॅप पूर्ण करेल. त्याला गॅप कितीचा पूर्ण करायचंय? 100 एककचा गॅप पूर्ण करायचंय. तर किती तास लागतील त्याला? 5 तास लागतील. म्हणजे काय झालं? 60 एकक पर तास या वेगाने 5 तासात कापलेलं अंतर किती असेल त्याचं? 300 एकक असेल. खलास. विषय सांगला. किती असेल? 300 एकक अंतर असेल. 300 एकक. खलास. काहीच बघायची गरज नाही याचं. राईट. किती एकक? 300 एकक एवढं अंतर असेल. राईट. त्याच्यानंतर नीतू तिच्या शाळेतून तिच्या घरी 2.5 किलोमीटर वेगाने चालते आणि 12 मिनिटं उशिरा पोहोचते. एके दिवशी 4 किलोमीटर ताशी वेगाने चालवणं 15 मिनिटं लवकर पोहोचते. 12 मिनिट उशीर, 15 मिनिट लवकर, म्हणजे 27 मिनिटाचा फरक आहे. राईट. मग हे 5, 8, 8, 5 मध्ये 3चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. राईट. 3 भाग बरोबर किती? 45. 1 भाग बरोबर किती आला? 15. इकडे किती आलो होतो? 8 आलो होतो. 15 8 किती झालं रे? 2.5 ना? 8 3 5 8 8 5 3 भाग बरोबर 45. 1 15 8 120, म्हणजे 5 किलोमीटर कुठे आहे बघा? अरे क्या हो गया भैया? देखिए चलो, इथं गडबड आहे काहीतरी गणितामध्ये. नाही नाही, 27 मिनिटाचा फरक आहे ना रे. 1 भाग बरोबर किती आलं? 5 8 8 8 5 3चा भाग बरोबर 9 8 9 5 45. 45 मिनिटं म्हणजे इकडला वेग किती? 4 3 पाहिजे. हे उत्तर आहे. राईट. बघा, जाताना वेग किती आहे? 2.5 किलोमीटर पर आवर. परतीचा वेग किती आहे? 4 किलोमीटर पर आवर. याचं गुणोत्तर किती? 5
8 rpm. हे कशाचं गुणोत्तर आहे? वेगाचं. वेगावरून कुठे यायचं बेटा तुला? वेळेवर यायचं. हे 8 आहे, हे 5 आहे. तर याच्यातला फरक किती आहे बेटा? 3 भाग आहे. कारण का? उशीर होणं, लवकर येणं हे काय दाखवते? फरक दाखवते. 12 मिनिट उशीर आणि 15 मिनिटं लवकर याच्यातला फरक किती आहे? 27 मिनिटाचा आहे. ते माझ्याकडनं 45 घेतलं गेलं असं एकदम. ठीक, मी 27 बोललो पण कॅल्क्युलेट करताना 45 घेत होतो. थोडी गडबड झाली. तर हे किती झालं? 27 मिनिट झालं. तर 3 भाग बरोबर 27, तर 1 भाग बरोबर किती आलं? 9 आलं. मी इथला वेळ 9 45 असं झालं होतं माझं. तर हे 45 मिनिट झालं. 45 मिनिट अंतर काढायचे तुम्ही. वेग किती आहे? 4 गुणिले 45 किती पैकी? 60 मिनिटापैकी. तासात घ्यावं लागेल ना. हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला 3 किलोमीटर अंतर भेटेल. तर घरापासून शाळा किंवा शाळेपासून घर किती अंतरावरती? 3 किलोमीटर अंतरावरती. आता ह्याच पॅटर्न मधले आतापर्यंत 4-5 गणितं झाले. राईट, म्हणजे ही एकच कन्सेप्ट. मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला एखादी कन्सेप्ट शिकलात तुम्ही की त्या कन्सेप्टला धरून किमान तुमच्या क्लासमध्ये 4-5 तरी प्रॉब्लेम्स झाले पाहिजे आणि वेगवेगळ्या अँगलला मोल्ड करून मग त्याचे काही 5-7 टाईप तर तुमचे वर्कआउट झाले की मग तुम्हाला कळतं की यार अरे आपण कशाही पद्धतीने विचारला तर आपल्याला काय प्रोसेस करायची, काय थिंकिंग करायची हे कळलं पाहिजे. राईट, मग बघा 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 260 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्यास किती लागते? 28 सेकंद लागते. काय झाले? 72 किलोमीटर पर आवर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे याला आपण 720 मीटर 36 सेकंद लिहितो. बरोबर आहे. ऑब्जेक्ट ऑफ क्रॉसिंग काय? रेल्वे आणि बोट दोघांच्या लांबीची बेरीज किती झाली? 560 मीटर. हे पूज्य उडाले, हे पूज्य उडालं. 72ला 36 म्हणजे अर्ध. 56चा अर्ध किती झालं तुझं? 28 सेकंद झाली. कळतं? देवाला पाया पडून जर रेल्वेवरची उदाहरणं येऊ द्या. पण अत्यंत बोर्टा चॅप्टर आहे. बोर्टा म्हणजे कळलं की ज्याच्यात काहीच दम नाहीये. कळतं? काहीच म्हणजे कसलाच दम नाहीये त्या चॅप्टरमध्ये. ओके. हा, पण जर त्याच्यावर तू सूत्र वित्र करत असशील कळतं, तर विनाकारण त्या भावल्यामध्ये तात्या विंचू बसवल्यासारखं होत होतं. राईट, काही देणं नाही घेणं नसताना उगाच त्याच्यात आत्मा घुसवायचा तात्या विंचूचा. मग ते तात्या विंचू होत होतं. राईट. मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या 2 एसटी एकाच ठिकाणाहून पहिली 68 किलोमीटर पर वेगाने 4:50 वाजता सुटली. दुसरी 85 न 6:20 वाजता. आता हे 4:50 वाजता वाजल्यापासून 6:20 वाजेपर्यंत म्हणजे हे किती तास झालं? 1.5 तासामध्ये पहिल्या गाडीनं कापलेलं अंतर किती असेल? 68 किलोमीटर पर हावरनं 1.5 किलोमीटर. तर 68 दीड 102 किलोमीटर अंतर कापलेलं असेल. त्याच्यानंतर पण ते तिचा 68 किलोमीटर पर हावरनीच चालली. हा बाब्या त्याच्या पाठीमागं 85 किलोमीटर पर हावरनं चाललायच. दोघांची दिशा समान आहे. दिशा समान असल्यामुळे काय होतं? वेगांची वजाबाकी होते. किती झाले? 17 किलोमीटर पर हावर झालं. एका तासाला किती झालं तुमचं? 17 किलोमीटर झालं. 102 किलोमीटर साठी तुम्हाला किती तास लागले? 6 तास लागले. कुठून 6 तास लागले तुम्हाला? संध्याकाळी सायंकाळी 6:20 वाजल्यापासून. सायंकाळी 6:20 वाजल्यापासून 6 तासाला म्हणजे किती? रात्री 12:20 वाजता एकमेकांना गणित. राईट. आता एक गणित देताना नाही रात्री दुपारी नाही लिहिलं पाहिजे. 12:20 AM दिलं पाहिजे, 12:20 PM दिलं पाहिजे. त्या AM PM मध्ये 100% काही जणांचा PM होतो. राईट. PM म्हणजे आता बोललेलं PM पोस्टमॉर्टमच्या हिशोबाने बोलतो. राईट. अडकतो म्हणजे अडकतो तो. कळतं? तर हे रात्री दुपारी लिहायला नाही पाहिजे. AM PMच द्यायला पाहिजे. म्हणजे बरोबर ट्रॅकमध्ये अटकतो तो. राईट. त्याच्यानंतर 700 मीटर लांबीची आगगाडी 600 मीटर वेगाने धावते. तिला वेलांडण्यास काय? आता हे 600 मीटर. 600 ला 36 तर 1000 मधली 700 गेल्यावर राहिले किती? 300 मीटर. दिस इज आन्सर. रेल्वेचं गणित आहे. काय दिलं त्यांनी? 60 किलोमीटर पर आवर दिलंय. म्हणजे काय झाले?
600 मीटर किती सेकंद झाली तुझी? 36 सेकंद झाले. 60 सेकंदामध्ये किती? हे साई साई 36, 6ला 600, साई ताई 10ला 1000 म्हणजे 1000 मीटर. या 1000 मीटर मध्ये रेल्वे कितीची आहे तुझी? 700ची आहे. तर उरलेला बोगदा कितीचा असेल बाळा तुझा? 300 मीटरचा बोगदा असेल. किती मीटरचा बोगदा असेल? 300 मीटरचा बोगदा असेल. कळतंय? किती मीटरचा? 300 मीटरचा बोगदा असेल. राईट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणतो? दिनाला दुपारी 1 वाजता भोजनासाठी कुणाच्या घरी जायचं होतं? मीनाच्या घरी पोहोचायचं होतं. तर ती सायकलने तिथे जाणार आहे. जर ती ताशी 10 किलोमीटर वेगाने गेली तर ठरलेल्या वेळेच्या वेळीच तिथं पोहोचते. ती 1ला जायचं तर 1लाच पोहोचतं. पण तिथे ती जर 15 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळेच्या आधी किती तास जाते? 2 तास जाते. म्हणजे हे काय झालं? हे 2 तास, हे 3, हे 3, 2 म्हणजे 10 किलोमीटर पर आवर ने गेले तेव्हा तिला 6 तास लागले. आणि राईट, आणि हिला 4 तास लागले 15 किलोमीटर पर आवर ने गेलं. राईट. तर ती ठरलेल्या वेळेच्या 2 तास आधी. जर तिला 1 तास आधीच पोहोचायचंय, 1 तास आधीच पोहोचायचंय म्हणजे 6 तासाच्या ऐवजी आता 1 तास आधी म्हणजे 5च तासात पोहोचायचंय. तर तिने किती वेगाने कापायला हवी? आता 6 तासामध्ये 10 किलोमीटर पर आवर ने गेली म्हणजे 60 किलोमीटर गेली. की जे अंतर तिला किती तासात कापायचंय? 5च तासात कापायचंय. म्हणजे वेग किती झाला पाहिजे? 12 किलोमीटर पर आवर झाला पाहिजे. आता बघ मी तुला सांगतो शांततेने. काय म्हणताय? अगोदरचा वेग किती होता तुझा? 10 किलोमीटर पर आवर. नंतर किती झाला तुझा? 15 किलोमीटर पर आवर झाला. वेगाचं गुणोत्तर काय झालं तुझ्या? 2:3 झालं तुझ्या. हे वेगावरून कुठे यायचं तुला? वेळेवर यायचं. वेग आणि वेळ कुठल्या चलनामध्ये? व्यस्त चलनामध्ये. व्यस्त चलनामधला इथं उशीर होणं, लवकर होणं म्हणजे 1 भाग. एका भागाची किंमत किती आहे? 2 तास लवकर पोहोचली असते. म्हणजे 1 भाग बरोबर 2 तास. राईट. तर 3 भाग बरोबर किती? 6 तास. बरोबर आहे. अंतर किती झालं? 10 किलोमीटर पर आवर 6 तासात कापलेलं अंतर 60 किलोमीटर अंतर कापलं ते. आता हे काय झालंय? 10 किलोमीटर पर आवर गेलं तर ठरलेल्या वेळी पोहोचतंय. बरोबर 1 वाजता म्हणजे 1 वाजता पोहोचतंय. पण तिला आता 1 तास लवकर पोहोचायचं म्हणजे 12 वाजता पोहोचायचंय. 1 वाजता पोहोचली तर 6 तासाचा प्रवास होतो. आणि मग 1 वाजता पोहोचलं तर 6 तासाचा प्रवास. तर 12 वाजता पोहोचलं तर किती तासाचा प्रवास? 1 तास अगोदरच म्हणजे 5 तासाचा प्रवास होईल. पण 1 तास लवकर म्हणजे ते अंतर आता तिला किती कापायचंय? 5 तासात कापायचा आहे. म्हणून वेग काय पाहिजे? 60 किलोमीटर अंतर जर 5 तासात कापायचं असेल तर तुम्हाला वेग किती पाहिजे? 12 किलोमीटर पर आवरचा वेग पाहिजे. किती पाहिजे? 12 किलोमीटर पर आवरचा वेग पाहिजे. कितीचा वेग पाहिजे? 12 किलोमीटर पर आवरचा वेग पाहिजे. म्हणजे तिथल्या तिथं होऊन जातो गणित. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घे, जेवढं लेंदी गणित असेल तेवढं सोपं असतं. आणि जेवढं छोटं असेल ना, त्याच्यात इन्फॉर्मेशन कमी असते ना, गणितामध्ये क्लिष्ट असणे किंवा ते थोडं कठीण असण्याची संभाव्यता जास्त असते. राईट. त्याच्यानंतर लेंदिया म्हणून स्किप करण्याचं कल्चर जे आहे ते सोडून टाकतो. अजय वाहतूक हे ए ते बी पर्यंत अंतर अनुक्रमे 17 किलोमीटर पर आवर आणि 19 किलोमीटर पर आवर या वेगाने कापतात. ए हा बी पासून 72 किलोमीटर दूर आहे. तर पुढे काय म्हणतात? अतुल प्रथम बी पर्यंत पोहोचून लगेच पोहोचला. तर सी येथे अजयला भेटला. तर बी आणि सी मधला अंतर काढा म्हणते. बी आणि सी म्हणजे तिकडून अंतर काढा म्हणले त्यांनी. बी आणि सी मधलं. हे 17 आणि 19 बेरीज किती झाली? 36 न 144 ला भागले 4 तास आले. 17 चोक 68. 68 म्हणजे किती? 72 मधले 68 कापलं तर राहिले 4. तर बी आणि सी मधलं अंतर 4 किलोमीटर असेल. खलास. ग्रुप सी 2020 माझ्याकडे त्या अंकगणित पुस्तकामध्ये चित्र काढून दाखवलेलं आहे गणित. कळतं? हे सेम गणित आहे. येते गणित. हे बघा रस्त्यात वापस फिरलेला इथं दिसतो. राईट. तर हे असे टाइप्स, मल्टिपल टाइप्स क्वेश्चन्स केलेले आहेत की आता आलेले तर आहेतच आहेत पण पुढे भविष्यात काय विचारलं ह्याचाही वेध घेतलेला आहे.
नुसतं एमपीसी म्हणून नाही रे, तू द्या आयबीपीएस टीसीएसच्या परीक्षा दे, कुठल्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जागा येते, सीडी म्हणजे तुमच्या जेडी कॉन्स्टेबलच्या दिल्लीतल्या एसएससी थ्रू भरपूर जागा असतात. कुठली परीक्षा देतो तू? गणित सगळीकडेच आहे. असं कुठली परीक्षा आहे की जिथं गणित नाहीये? ह्याच्या परीक्षेचं पुस्तक, त्याच्या परीक्षा, एक पुस्तक केलं पाहिजे प्रॉपर. आणि एक पुस्तक आम्ही प्रॉपर तयार केलेलं आहे, राईट. मग काय झालेलं आहे, काय होत असते गणितामध्ये, वेगांची बेरीज करायची. किती झाली? 36 किलोमीटर पर आवर झाली. एका तासाला किती किलोमीटर? अंतराची दुप्पट करायची. या प्रकारात अंतराची दुप्पट म्हणजे किती झाली? 144 किलोमीटर. 36 ला 144 म्हणजे 4 पट झाली. याची पण 4 पट किती झाली? 4 तास. राईट. आता मला सांग, याचं अंतर आहे, त्यातला लहान वेग किती, एकूण किती अंतर आहे? 72 किलोमीटर. तर इथं हे ए टू बी आहे, परतीच्या प्रवासामध्ये इथं सी वर भेट झाला, तर बी टू सी अंतर काढा. यातला लहान वेग कोणता होता? 17. 17 गुणिले हे वेळ घ्या, 68 किलोमीटर. लहान वेगानं गुणाकार करायचा त्या वेळ, जेवढं आपल्याला अंतर किती असेल? 68 असेल. एकूण 72, त्यातलं हे 68 झालं. हे किती राहिलं असेल? तर बी पासून सी पर्यंत अंतर किती असेल? 4 किलोमीटर. बी पासून सी पर्यंत अंतर किती असेल? 4 किलोमीटर असेल. याच्यापेक्षा फार काही नाहीये. याची कन्सेप्ट पण समजून सांगितलेली आहे त्या पुस्तकामध्ये, आणि याच्यावर 6-7 5 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी. कळलं? राईट. म्हणजे काय होतं, कन्सेप्ट सांगितल्याच्या नंतर तुला त्याच प्रकारचे प्रॅक्टिसचे प्रॉब्लेम्स लागतील की नाही लागत? 100% लागतात, कारण त्याच्याशिवाय कन्सेप्ट रक्तातच विरघळत नाही. मग एक प्रॉब्लेम समजून दिल्याच्या नंतर खाली तसे 5-4-4, 5-5, 3-3, 2-2, काय जसं जमल तसं टाकलेले आहेत. जास्त इम्पॉर्टंट आहे 4, 5, लेस इम्पॉर्टंट आहे 3, राईट. सोपं आहे 2, अशा पद्धतीने वर्कआउट केलेलं आहे, राईट. तर हे बघ, याच्या पुढच्या उदाहरणामध्ये काय म्हणताय, मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता 80 किलोमीटर वेगाने सुटली. म्हणजे पहिली गाडी जी 8 ते 9च्या दरम्यान जी सुटली पहिली, तर तिने एका तासात कापलेलं अंतर काय असेल? 80, 1 गुणिले 80 बरोबर 80 किलोमीटर तिनं अंतर कापलेलं असेल. आता हिचा आपला 80 किलोमीटर पर आवरनं चालली आहे ही. हिच्या पाठीमागनं 100 किलोमीटर पर आवरनं एक दुसरी सुसाट सुटली आहे, राईट. तिचाही वेग तिकडच आहे, तिचाही वेग तिकडच आहे, राईट. दिशा समान आहे, वेगांची वजाबाकी झाली. वजाबाकी किती आली? 20 किलोमीटर पर आवर आली. एका तासामध्ये ती 20 किलोमीटर अंतर कापते. 80 किलोमीटर अंतर कापायला किती तास लागले तिला? 4 तास लागले तिला. मग सकाळी 9 वाजल्यापासून 4 तासाला, सकाळी 9 पासून 4 तासाला, म्हणजे दुपारी किती? 1 वाजता त्यांची भेट होईल. 4 तासांनी 1 वाजता त्यांची भेट होईल. दिस इज आन्सर. 4 तासांनी 1 वाजता त्यांची काय होते? भेट होते. कळलं? त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हणते, ताशी 10 किलोमीटर गती असलेली पोलीस व्यक्ती ताशी 8 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या चोराचा पाठलाग करत आहे. चोर 100 मीटर पुढे असेल. बघ इकडं, गॅप कितीचा आहे? 100 मीटरचा आहे. चोर कितीनं पळतोय? 8 किलोमीटर पर आवर. 100 मीटरचा आहे. ह्याचा वेग किती? 10 किलोमीटर पर आवर. हा पण इकडेच पळतोय, हा पण इकडेच पळतोय. दिशा समान आहे, वेगांची वजाबाकी किती झाली? 2 किलोमीटर पर आवर झाली. 2 किलोमीटर पर आवर म्हणजे 20 मीटर किती सेकंद? 36 सेकंद. मीटरमध्ये काय केलं, कारण अंतर मीटरमध्ये 100 मीटरला किती? 20च्या तुलनेमध्ये 100 किती पट आहे? 5 पट आहे. 36 ची 5 पट किती झाली? 180 सेकंद झाली. 180 सेकंद म्हणजे किती मिनिटं? 3 मिनिटाचा प्रवास त्या गाडीनं काय केला असेल? सॉरी, 3 मिनिटामध्ये त्या पोलिसांनी चोराला पकडलेला असेल. खलास, राईट. फार वर्किंग करायची आवश्यकता नाहीये, त्याची फार लांबी वाढवायची गरज नाहीये. कारण निवांत प्रॉब्लेम झाले पाहिजेत, एकदम लक्झरी झोन मध्ये प्रॉब्लेम झाले पाहिजे. त्याच्या नंतरच्या आगगाडी ए ची लांबी यू किलोमीटर, आगगाडी बी ची लांबी वाय मीटर, व्ही किलोमीटर पर आवर नाही.
जेव्हा त्या उलट दिशेने समांतर धावतात तेव्हा त्या परस्परांना टी मिनिटामध्ये क्रॉस करतात आणि समान दिशेने धावतात तेव्हा 4 टी मिनिटामध्ये क्रॉस करतात. तर व्ही ची किंमत काढा. यू दिलंय तुम्हाला आणि आता हे बघा, असं जर विरुद्ध दिशेने धावत असतील तर त्यांच्या लांबींची बेरीज एक्स अधिक वायच होईल. समान दिशेने धावत असतील तर त्यांच्या लांबींची बेरीजच होईल. वेगांची वजाबाकी होईल, तसं काही ते नाही. पण दोन्ही केसमध्ये कापलेलं अंतर सारखं असेल, अंतर कॉन्स्टंट असेल. वेळेची जर 2 मल्टिपल कंडिशन्स दिल्या असतील तर वेगावर यायचं असेल तर ह्या दोघांची बेरीज करा एकदा, 5 आली आणि यातला दोघांची वजाबाकी करा, 3 आली. 5t 3t, टी कटला, 5 3 आले. आता हे कशाचं आलं? तुमच्या वेगाचं गुणोत्तर. त्यात यू किती दिलाय तुम्हाला? 50 दिलाय. यू बरोबर 50 किलोमीटर पर आवर. 5 ला 50 जर दिला असेल राजा माझ्या, तर 3 ला किती? तर 30 किलोमीटर पर आवर येते. दिस इज या प्रॉब्लेमचं या पद्धतीनं सोल्युशन युट्यूबला मी पहिल्यांदा देतो. हे क्लासमध्ये शिकवतो मी. युट्यूबला पहिलं वेगळ्याच पद्धतीनं सांगत होतो, राईट? ते क्लासमध्ये मी अशा पद्धतीने सांगतो. मी म्हणलं जाऊ द्या, सांगू म्हणलं, राईट? ह्या दोघांची बेरीज, या दोघांची वजाबाकी. इकडे 5 टीचा टी कटला, इकडे 3 टीचा टी. 5 ला 50 तर 3 ला 30. फिनिश. कुछ नहीं है, ज्यादा कुछ भी नहीं है उसमें. हा क्वेश्चन राज्यसेवेला पण आलेला आहे आणि क्लर्क मेन्सला पण आलेला आहे. रिपीटेड क्वेश्चन आहे, राईट? त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये एक व्यक्ती रेल्वेच्या पुलावरून उभी असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. 8 सेकंदामध्ये त्या व्यक्तीसोबत 20 सेकंदामध्ये तर आगगाडीची लांबी काय म्हणते बघा. आता 8 सेकंद आणि 20 सेकंद वेळेतला फरक किती आहे? 12 सेकंदाचा आहे. 12 सेकंदाचा फरक कशामुळे पडला असेल? पुलाच्या लांबीमुळे पडला असेल. 180 मीटर. वेग काय झाला मग त्याचं? मग बरं, रेल्वेची लांबी. आता रेल्वेची लांबी आपण काय करू? त्या माणसावरून कॅल्क्युलेट करू, कारण माणसाला लांबी नसते. तर 8 सेकंदामध्ये काय होईल मला सांग बरं? किती होईल? 120 मीटर, राईट? हे काय होईल? साईन हे 4 त्रिकम 12, 4 दोन्ही 8, 3 ला 18, तर 2 ला 12 वर्ष 120 मीटर झालं लांबी. आणि आपल्याला जर वेग विचारला असेल तर मीटर पर सेकंद नाही, कापलेलं अंतर 180 किती सेकंदामध्ये? 12 म्हणजे 15 मीटर पर सेकंद. जे 120 मीटर लांबी आणि 15 मीटर पर सेकंद काय असेल त्याचा वेग असेल. दिस इज आन्सर. किती वेळ लागतोय? काय समजते? मी तर बोलत बोलत चाललंय आपलं सगळं. हे मी माझं सोडत बसलो तर किती वेळात आतापर्यंत 100 होऊन गेले असतं मला. निवांत उठलोही असतो जागेवर, राईट? तर काय होतं याच्या पुढच्या उदाहरणामध्ये की 2 जहाजं ए व बी हे एकमेकांपासून 150 सागरी मैल अंतर असलेल्या 2 बेटांवरून प्रवास सुरू करतात. किती मीटरचं अंतर आहे? 150 सागरी मैल अंतरावर. एकशे 50 सागरी मैल, सॉरी 155 सागरी मैल, राईट? ए हे जहाज ए हे बीच्या पश्चिमेला आहे. इथं बी असेल, बीच्या पश्चिमेला इथं ए हे जहाज आहे, राईट? असून ते पूर्वेकडे 25 प्रति तास या मैल वेगाने प्रवास चालू करतात. जे इकडे चालले 25 मैलांनी प्रवास सुरू करतो. त्याच वेळेस जहाज बी हे दक्षिणेकडे किती? 20 न प्रवास सुरू करतो, राईट? 3 तासाच्या प्रवासानंतर. तर 3 तासामध्ये हा किती पुढे आला? 75 पुढे आला. तर हे शिल्लक किती राहिलं असेल? 80 माइल्स राहिला असेल, राईट? आता इथं आहे जहाज आणि हा इकडे खाली किती गेला असेल? 3 तासामध्ये 60 माइल्स गेला असेल. आता हे 3 तासामध्ये या दोघांचं अंतर विचार. 80 आणि 60चं गुणोत्तर 4, 3. 4, 3 ला धरून पायथागोरसचं काही 5 येईल. 4 ची 20 पट, 3 ची 20 पट, 5 ची
20 पट. तर दोघांमधला अंतर किती असेल? 100 माइल्स असेल. 100 सागरी मैल काय असेल त्यांच्यातलं अंतर असेल. ओके, कळतं? हा हा प्रॉब्लेम कशाचा होता? हा टाइम अँड डिस्टन्सचा नव्हता. हे डायरेक्शन सेन्स टेस्ट वरती अवलंबून असणारा प्रॉब्लेम होता. तुला ह्याच्यात दिशेचं ज्ञान आहे का? कोण कुणाच्या डावीकडे, कोण कुणाच्या उजवीकडं, हे डायरेक्शन वरती प्रॉब्लेम अवलंबून होता. हे रिझनिंगची दिशा व दिशा विज्ञान नावाचा चॅप्टर येतो ना, त्याच्यातला प्रॉब्लेम होता हा. तर याच्या पुढच्या उदाहरणामध्ये काय म्हणतं बघा. झीना व दीना त्यांनी स्वतःची ताकद आजमावण्यासाठी ए पासून बी पर्यंत व परत अशी सायकल शर्यत लावण्याचं ठरवलं. बी पर्यंत जाताना झीनाने ताशी 30 किलोमीटर, तर तर ए पर्यंत जाताना ताशी 10 किलोमीटरनं अंतर कापलं गेलं. म्हणजे झीनाचा जे कार्यक्रम आहे, झीना जाताना 30 किलोमीटर आणि येताना 10 किलोमीटर भागिले किती? 30 अधिक 10 किती झाले? 300-600 भागिले 40 बरोबर झीनाचा पाचशे वेग किती झाला? सरासरी वेग 15 किलोमीटर पर आवर झाला. आणि दिनानं जाताना येताना दोन्हीकडनं सारखाच वेग ठेवला, तिनं काही चेंज केलंच नाही. तिचं काय असेल? 20 किलोमीटर पर आवर असेल. आता हिचा वेग जास्त आहे, लागणारा वेळ कमी असेल, ताकद जास्त असेल हिची. वेग ज्याचा जास्त, ताकद त्याची जास्त. ह्याचा वेग कमी आहे, लागणारा वेळ जास्त असेल आणि ताकद कमी असेल. तर दोघींनी एकाच वेळेस शर्यत पूर्ण केली. शर्यत एकाच वेळेस पूर्ण होणार नाही, कारण दोघांचे वेग वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे हा पर्याय काय झाला माझा? कटला. शर्यत पूर्ण करण्यासाठी झीनाने दिनापेक्षा जास्त वेळ घेतला. झीनानं दिनापेक्षा जास्त वेळ घेतला. 100% तिचा वेग कमी आहे, तर नक्कीच तिला वेळ काय लागेल? जास्त लागेल. हे विधान करेक्ट आहे. शर्यत पूर्ण करण्यासाठी दिनाने झीनापेक्षा, दिना जास्त वेळ घेणारच नाही, कारण तिचा वेग कमी आहे, त्याच्यामुळे तिला वेळ कमीच लागेल. राईट, हे कटलं. निकाल निश्चितीसाठी दिलेली माहिती पुरेशी नाही. माहिती पुरेशी आहे, उरणारी माहिती. कळलं? ह्याचं काय म्हणजे हेही चुकच आहे. ज्याचा आन्सर काय आलं? पर्याय 2 आला. याचा आन्सर किती आलं? पर्याय 2 आलं. त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये एका डोंगराळ प्रदेशामध्ये प्रवास करताना टीकाने ए ते बी हे चढणीचं अंतर 35 किलोमीटर पर आवर आणि उतरणीचं, तर बघा, जाणं आणि येणं हे अंतर कसं आहे? सारखंच आहे त्याचं. राईट, अंतर कॉन्स्टंट असलं की सरासरी वेग कसा काढतात? 2 गुणिले 35 गुणिले 63 डिवायडेड बाय 35 आणि 63 ची वजाबाकी बेरीज डायरेक्ट लिहून घेतो 98. 7 9 63 हे 14 आलं. बे एक बे बे 14 आलं. 7 एक 7, 7 5 35 आलं. 9 5 45 किलो. तर अंतर दिलेलं नसल्यामुळे सरासरी निश्चित करता येत नाही, हे विधान चुकीचं. अंतर इनडायरेक्टली सांगितलेलं आहे. जाणं आणि येणं म्हणजे अंतर कॉन्स्टंट. अंतर कॉन्स्टंट असलं की सरासरी 2 v1 डिवायडेड बाय v1 प्लस v2 ला कॅल्क्युलेट करत होतो. राईट. त्याच्यानंतर एक गाडी 555 किलोमीटरचा प्रवासाचा काही भाग 60 किलोमीटर वेगाने पार करते आणि नंतर गाडीचा वेग ताशी किलोमीटर पर आवरने वाढवला, तर उरलेला प्रवास पूर्ण केला. जर एकूण 8 तासात प्रवास पूर्ण केला तर ताशी 60 किलोमीटर. आता बघा, तिनं अख्खच्या अख्खं 60 किलोमीटर पर आवरनी अगोदर म्हणून टाकून 60 किलोमीटर पर आवरनीच पूर्ण 8 तास प्रवास केला असता तर 480 किलोमीटर पोहोचली असते ती. राईट. आणि नंतरचा वेग किती वाढवला तिनं? 15, म्हणजे 75 किलोमीटर पर आवर पूर्णच प्रवास केला असता तिने 8 तास. 75 किलोमीटर पर केलं असतं तर 600 किलोमीटर पोहोचली असते ती. पण ना ती 480 पोहोचली, ना ती 600 पोहोचली. ती पोहोचली किती? 555 किलोमीटर पोहोचली ती. हे किती झाले? 45. हे किती झाले? 75 किलोमीटर. गुणोत्तर काय झालं? 3:5 झालं. 8 भाग बरोबर किती तास? 8 तास. 1 भाग बरोबर 1 तास. 3 भाग बरोबर किती होतील?
3 तास. मग वेग काय असेल तुमचा? तर तिनं काय विचारलंय, तर 60 किलोमीटर वेगाने कापलेलं अंतर, 60 किलोमीटर/h या वेगाने कापलेलं 3 तासाचं अंतर किती असेल? 180 किलोमीटर अंतर 3 तासात कापलेलं असेल. दिस इज आन्सर. 60 किलोमीटर/h या वेगाने किती वेळ कापेल ते अंतर? 3 तास अंतर कापेल ते. किती तास? 3 तास अंतर कापेल ते. कळतं? त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये एक गाडी ताशी 6 तासात 210 किलोमीटर अंतर करते, तर त्याच वेगाने 10 तासात किती जाईल? तर 6 तासामध्ये ती गाडी 210 किलोमीटर गेली, तर 10 तासामध्ये तिला जाण्यासाठी 6×18=30 म्हणजे 300. त्याच्या तुलनेमध्ये ही 35 पट आहे. तिरपा गुणाकार केला असता मग 35 6 200 झाला, मग 35 गुणिले 10 केले की 350 येईल. सो दिस इज द आन्सर. फॉरेस्ट्री 2017च्या पेपरला आलेला क्वेश्चन. किती इझी क्वेश्चन आहे बघा बरं. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न, अ व ब या स्थानकामध्ये 320 मैलचं अंतर आहे म्हणते. तर रेल्वे एका निश्चित वेळेत अ पासून सुरू होते व ब च्या दिशेने 70 मैल प्रति आणि 2 तासांनी दुसरी, जी ही 70 माइल्स/आवरनी चालू झालेली ट्रेन 2 तास अंतर क्रॉस केल्याच्या नंतर एकूण किती होतं? 320 मधलं 140 माइल्स काय झालं तिनं कव्हर केले. आणि मग ही 70 माइल्स/h परत तिचा रन चालूच आहे. शिल्लक अंतर 180 माइल्स राहील. आणि तिकडनं एक दुसरी गाडी चालू झाली अच्या दिशेने नाईक इकडून 20 माइल्स/h ही गाडी चालू झाली आहे. आता दोघांची दिशा कशी आहे? विरुद्ध आहे. वेगांची काय झाली? बेरीज झाली. 90 म्हणजे 90 माइल्स/h म्हणजे एका तासामध्ये 90 माइल्स जाईल ती. तर 180 माइल्सला किती वेळ लागेल सांगा बरं तुम्ही? 2 तास लागतील. आता 2 तास कुठून लागतील बाळा? तर तर त्या काय विचारले? सुरू होते आणि अच्या दिशेने प्रति तास करते, तर त्या कोणत्या वेळेत भेटतील? तर कोणत्या वेळेत भेटतील? सुरुवातीचे हे 2 तास आणि नंतरचे 2 तास. 2 आणि 2 किती तासामध्ये भेटतील ती? 4 तासामध्ये भेटेल ती. म्हणजे अ स्थानकातून गाडी निघाल्याच्या नंतरच्या एकूण किती वेळेमध्ये भेटते? 4 तासामध्ये तर दोघांची भेट होईल. अगोदरचे हे 2 तास सुरुवातीचे, अगोदर 2 तास एकटीच प्रवास करते ना, आणि नंतर सायमल्टेनियस 2 तास, ते 2 तास हे 2 तास किती झाले? 4 तासाचा प्रवास झालेला आहे. राईट. याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये सचिनला 4 किलोमीटर वेगाने चालत करण्यासाठी 2 तास 45 मिनिटं लागले. 4 किलोमीटर/h तर तो ताशी 16.5 किलोमीटर वेगानं म्हणताय. तर 4 किलोमीटर/h किती तास लागलेत त्याला? 2 तास 45 मिनिटं. 2 तास 45 मिनिटं कसे लिहितात? 2.304. म्हणजे हे काय झालं? 4 दुनी 8 आणि 3 11. 4 गुणिले 11/4. म्हणजे त्यांनी किती किलोमीटर अंतर कापलं? त्यांनी 11 किलोमीटर अंतर कापलं. तर ताशी 16.5 किलोमीटर वेगाने तेवढेच अंतर. तर 11 भागिले किती? 11 भागिले 16.5 केलं तर हे काय झालं? दुप्पट. 22/33 झालं. 203 तास झाले. 203 तास म्हणजेच किती झाले? हे 40 मिनिट झालं. किती मिनिटं झालं? 40 मिनिटे झाली. राईट. तर त्याच्यानंतरचा या एपिसोडचा आपण काय करूयात? 100 प्रॉब्लेम्स आपण काढलेले आहेत. त्यातले आपण 2 टप्प्यामध्ये करूयात. तर 50 पहिल्या भागामध्ये आणि येणारे दुसरे 50 दुसऱ्या भागामध्ये, अशा 2 भागांमध्ये या एपिसोडला डिवाइड करूयात. राईट. तर मग 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या क व ख या दोन, हे 100 किलोमीटर. 100 किलोमीटर. अनुक्रमिक हे 60 किलोमीटर/h आहे. राईट.
एक पक्षी क या गाडी बरोबर, या गाडी बरोबर पक्षी 80 किलोमीटर पर आवर या वेळ उडायला चालतो. आणि मध्येच जाऊन तो ख ला पोहोचतो, मग पुन्हा कडे येतो, क कडे जातो, असं काहीतरी चाललंय त्यानं. तर हे दोघं भेटेपर्यंत त्यांनी कापलेलं अंतर काढ. मी काय करतो, हे दोघं भेटायला किती वेळ लागतो बघतो. दिशा विरुद्ध आहे, वेगांची काय होईल? बेरीज होईल. 60 आणि 100ची बेरीज किती? 40ची बेरीज किती झाली? 100 किलोमीटर पर आवर. म्हणजे 100 किलोमीटर अंतर कापायला किती वेळ लागला? 1 तास लागला. तर त्यांनी त्यांच्यातलं अंतर पण 100 किलोमीटरचं आहे, तर त्यालाही किती तास लागतील? 1च तास लागेल. म्हणजे ते पाखरू जे आहे, पक्षी जे आहे, ते 1 तास जाणं येणं, एक जाणं येणं करते. त्याचा स्वतःचा वेग किती आहे? पक्षानं कापलेलं अंतर किती असेल? 80 गुणिले 1. 1 तासच उडाउडी कराल ना, तर किती झाले? 80. देखील ना. कळतंय? तर या टॉपिक वरती आपण काढलेल्या 100 प्रश्नांचं पैकी 50 प्रश्नांचा हा पहिला एपिसोड आपण इकडे फिनिश करूया. याच्या राहिलेल्या प्रश्नांचा एपिसोड घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला युट्यूबवरती येतोच. तर याला व्यवस्थित हे करा आणि हे तुम्हाला नक्कीच तुमचा अभ्यास झालेला असेल तर हे लेक्चर किंवा हे प्रश्न सोडवण्याची जी स्टाईल आहे ती तुम्हाला फायदेशीर ठरेल. ह्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या टेक्निक्स, मेथड्स, अप्रोच जो काही तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही चॅनल शेअर करा, तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा, लाईक करा. कळलं? काही अडचणी असतील तर कमेंट पण करा, कॉल पण करू शकतो. आणि आपल्या पुस्तकं जे आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट, सगळ्या टेक्निक्स त्या पुस्तकामध्ये कॉन्सन्ट्रेट केलेल्या आहेत अंकगणिताच्या. आणि पीवायक्यूच्या पुस्तकामध्ये सुद्धा यांचं खूप विश्लेषण रूपामध्ये त्याचं एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. राईट? तर पीवायक्यूचं पुस्तक हे असं पुस्तक आहे आणि हे अंकगणिताचं आहे. याच्यामध्ये खूप व्यवस्थित डिटेल एक्सप्लेनेशन दिलेले आहे. राईट? तर हे 2 पुस्तकं तुमच्या ताफ्यामध्ये राहू देत. हे कल्याण होईल तुमचं. हे थांबवतो.